चलो, गुड इवनिंग, गुड इवनिंग, गुड इवनिंग. चलो, आवाज येतोय का विद्यार्थी मित्रांनो? एकदा कन्फर्मेशन द्या. आवाज येत असेल तर एकदा कन्फर्मेशन द्या मला प्लीज. यस, व्हेरी गुड इवनिंग, व्हेरी गुड इवनिंग. आवाज येत असेल व्यवस्थित तर मला कृपया करून कन्फर्मेशन द्या. यस, चलो, जॉईन होऊन जा लवकर. नमस्कार, नमस्कार, नमस्कार. जय महाकाल, जय महाकाल. चलो, खूप छान पद्धतीचा असलेला रिस्पॉन्स आणि खूप छान पद्धतीचा असलेला अभ्यास तुमचा चालूच असेल. येत्या 28 सप्टेंबरला मित्रांनो आपल्याला ह्यावेळेस फाडून टाकायचं आहे. ह्यावेळेस आपल्याला अभ्यासाची पूर्ण ताकद लावायची आहे. आपल्या बुद्धीचा असलेला परिपूर्ण वापर करायचा आहे आणि आपल्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीला आपल्याला इथं प्रॉपरली युटिलाइज करायचं आहे. कारण काय, ही एक्झाम आपली अस्तित्वाची एक्झाम आहे. ही एक्झाम आपल्या अस्तित्वाची एक्झाम आहे. त्यामुळं आपल्याला कोणत्याही स्वरूपामध्ये हा चान्स बिलकुल सोडायचा नाही. तुम्ही मेन्सच्या पेपरच्या बाबतीमध्ये बिलकुल निश्चिंत राहा. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं असलेलं मेन्सचा जर काही प्रॉब्लेम येत असेल तर कधीही माझा नंबर तुमच्यासाठी 24 तास अवेलेबल आहे. त्यामुळं यू कॅन कॉल मी एनी टाइम, एनी काइंड ऑफ मीन्स ऑफ ऑपरेंडीच्या माध्यमातून तुम्ही माझ्यासोबत कम्युनिकेट करू शकता. तुम्ही व्हॉट्सअपचा वापर करा, टेलिग्रामचा करा, इंस्टाग्रामचा करा. आय एम इज एव्हरीवेअर. आणि त्या स्वरूपामध्ये तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, डाऊट्स असतील की सर आमची मेन्स होईल की नाही, आमचं ऑप्शनल कव्हर होईल की नाही, डोंट वरी अबाउट दॅट. आय एम हिअर टू सर्व्ह यू. सगळ्या गोष्टी होणार आहे. आपल्याकडे इकॉनॉमिक्स पण होणार आहे आणि संडेला करंट अफेअर्सचा दणका असणार आहे. त्यामुळं तुम्हाला कोणत्याही प्रकारचं असलेली चिंता करायची बिलकुल गरज राहणार नाहीये. फक्त एवढं म्हणाल की आपल्या चॅनलला तुम्ही एकदा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असणार आहे ते अपडेट्स तुम्हाला तिथं लवकरात लवकर भेटत जाणार आहे. ठीक आहे, चलो. यस, ठीक आहे. क्वेश्चन आन्सर आपण बघतोय आणि क्वेश्चन आन्सरच्या संदर्भामध्ये पर्टिक्युलर महत्वपूर्ण असलेल्या संकल्पना आणि महत्वपूर्ण असलेल्या बाबींना आपल्याला अनालिसिस करायचं आहे. महत्वपूर्ण असलेल्या ज्या काही बाबी आहेत त्या महत्वपूर्ण असलेल्या कॉन्सेप्च्युअल जे क्लिअरिटी असतात त्या क्लिअरिटी आपली एकदम सुपरफिशियल झाली पाहिजे. म्हणजे तुम्हाला असं सांगतो विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला इथं झोपेतून जरी उठवलं तरी तुम्हाला त्याच्यातल्या असलेल्या बारकाव्यातल्या बारकाव्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. सो दॅट मेक शुअर की आपण अशा पद्धतीचं असलेला संदर्भ घेता वेळेस पर्टिक्युलर आपण इथं खूप छान पद्धतीने अभ्यास करणार आहे. ठीक आहे, चलो. आपल्याला 2017चे असलेले जे काही क्वेश्चन पेपरचे असलेले बाकीचे जे क्वेश्चन्स आहे ते क्वेश्चन्स पहिले आपण कव्हर करून घेऊ, कारण की इम्पॉर्टंट आहे. कारण की क्वेश्चन्स सोडता कामा नये आणि क्वेश्चन्सला बारकाईने अनालिसिस करत असताना महत्वपूर्ण असलेल्या संकल्पनाला आपण फाडून टाकायचं आहे. ठीक आहे, चलो. क्वेश्चन क्या देखेंगे बच्चों? खालील विधाने लक्षात घ्या. भारतीय राज्यघटनेच्या कलम 262 नुसार संसदेला कायद्याद्वारे आंतरराज्यीय नद्यांचा किंवा नदी खोऱ्यातील पाण्याच्या संबंधित तंट्याच्या अभिनिर्णयाच्या करता तरतूद करण्यात येते. 262 नुसार भारताच्या राष्ट्रपतींना आंतरराज्यीय नदी जलवाटप लवाद स्थापन करण्याचा अधिकार असतो. कोणतं विधान चुकीचं आहे मला प्लीज कमेंट करून सांगा, जेणेकरून तुमची कमेंट मी वाचतो आणि त्या कमेंटवर मी त्या प्रकारचं असलेलं डिमार्केशन देतो. काय आहे सांगा बरं मित्रांनो. कोणतं बरोबर आहे, कोणतं चुकीचं आहे असं विचारलेलं आहे. काय, कोणतं चुकीचं विचारलेलं आहे. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तुम्ही शेअर करत नाही बरं विद्यार्थी मित्रांनो.
सगळ्यांना आपली लिंक शेअर करत चला. सर्व विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे की आपले लेक्चर सुरू झालेले आहे आणि ह्या लेक्चरच्या माध्यमातून आपल्या ज्या काही एक्झामची तयारी आहे ती एक्झामची तयारी प्रॉपरली आपण करून घेतोय. ऍटलिस्ट रिव्हिजन तुमची एकदम बेस्ट झाली पाहिजे. मला असं वाटतं की रिव्हिजन तुमची एकदम बेस्ट झाली पाहिजे. रिव्हिजनला कोणीच त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये नाव नाही ठेवलं पाहिजे. ठीक आहे, चलो. येस, व्हेरी गुड. काय सांगितलेलं आहे तर तुमचं असलेलं ओनली बी हे काय आहे, चुकीचं आहे. म्हणजे ब क्रमांकाचा असलेला जो काही ऑप्शनल आहे तो ऑप्शनल चुकीचा आहे. आता आपल्याकडे काय सांगितलेलं आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बघा, आपल्याकडं आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये 262 ही संकल्पना किंवा 262 हे कलम टाकलेलं आहे आणि ह्या 262 कलम नुसार असं सांगितलेलं आहे की संसदेला कायद्याद्वारे आंतरराज्यीय जी नदी वाहती त्या नदीच्या संदर्भामध्ये पाणी वाटपाच्या बाबतीमध्ये इथं कायदा करण्याचा अधिकार हा संसदेला आहे. भले किती नदी राज्यांमधून वाहत असेल, जसे की फॉर एक्झाम्पल आपण असं पकडले की गोदावरी नदी महाराष्ट्रामध्ये उगम पावती भीमाशंकरच्या इथं, ती फ्लो करत 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 आपल्याकडे आंध्र प्रदेशमध्ये पण जाते. उद्या चालून आपला महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश ह्या दोन राज्यांमध्ये जर नदी वाटपाच्या संदर्भामध्ये काही प्रॉब्लेम आला तर ते प्रॉब्लेम कशा प्रकारे सॉर्ट आउट केला जाईल, हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या भारत देशासमोर जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्याच्या अवघी 10 वर्षामध्ये हा सगळा प्रॉब्लेम तिथं दिसायला सुरुवात झाला. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तो त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे की हा प्रॉब्लेम नेहमी करता सॉर्ट आउट करण्यासाठी भारत सरकारने इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट ऍक्ट जो आहे तो ऍक्ट बनवला 1956 ला. कधी बनवला? 1956 ला. मग भारतामध्ये पाण्याचं वाटप कोण किती टीएमसी करणार आहे, ह्या टीएमसीचा असलेला संदर्भ काय असेल, त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये वरच्या नद्यांनी वरच्या राज्यांनी किती पाणी अडवलं पाहिजे, खालच्या असलेल्या राज्यांना किती पाणी सोडवलं पाहिजे. कारण की पाणी अशी गोष्ट आहे की कोणत्याही स्वरूपाच्या बाबतीमध्ये तुम्हाला पाणी अडवता येऊ शकत नाही. पाणी हे नैसर्गिक असलेलं साधन आहे आणि आपल्याला माहिती आहे की पाण्याहून सर्वात जास्त काय होता, वादविवाद होता. जर तुम्ही बघायला गेलं तर अक्षरशः आपल्याकडे वेस्ट बेंगॉलमध्ये वारणा जी नदी आहे तिला तिस्ता रिव्हर म्हणतात. त्या तिस्ता रिव्हरचं पाणी आपण बांगलादेशमध्ये जाऊ द्यायचं की नाही इथपर्यंत आपले वाद आहे. म्हणजे देशामध्ये पण वाद निर्माण होऊ शकतात आणि राज्यांमध्येही वाद निर्माण होऊ शकतात. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर आपल्या संसदेला हा कायदा करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि हा कायदा करत असताना संसदेने ऑलरेडी 1956 ला कायदा बनवून ठेवलेला आहे. आता ह्या कायद्यामध्येच काय सांगितलेलं आहे, ह्या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे जर असा डिस्प्यूट तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल, ह्या कायद्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जर इंटरस्टेट वॉटरचा डिस्प्यूट जर अराईज झाला आणि अशा वेळेस जर तुम्हाला हा प्रॉब्लेम यांचा डिस्प्यूट सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्हाला कोर्टामध्ये जायची गरज नाहीये. त्याच्यासाठी तुम्ही काय स्थापन करू शकता, ट्रिब्युनल स्थापन करू शकता. काय स्थापन करू शकतात, ट्रिब्युनल स्थापन करू शकतात. ट्रिब्युनल म्हणजे काय की ज्युडिशरी सारखीच असलेली एखादी संस्था की जी काय करत आहे, तुमचा असलेला न्याय निपटारा करते. मग अशा वेळेस 262 अंतर्गत काय आपण अशा स्वरूपाच्या बाबतीमध्ये तुमच्याकडे पर्टिक्युलर 262 अंतर्गत आपण इंटरस्टेट वॉटर जो डिस्प्यूट आहे ह्या डिस्प्यूट साठी आपण पर्टिक्युलर काय केलेलं आहे, ट्रिब्युनल स्थापन केलेलं आपल्याला दिसून येते. मग हे जे ट्रिब्युनल आहे ते ट्रिब्युनल कशाच्या माध्यमातून स्थापन होणार आहे, कायद्याच्या माध्यमातून स्थापन होणार आहे. आणि हा कायदा कोण बनवला, संसदेने बनवला. मग अशा स्वरूपामध्ये राष्ट्रपतींच्या संदर्भामध्ये हे उत्तर बरोबर असेल का, बिलकुल असणार नाही. त्यामुळं सेकंड स्टेटमेंट जे असेल ते सेकंड स्टेटमेंट चुकीचं आहे मित्रांनो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने आपल्याकडे इंटर वॉटर स्टेट डिस्प्यूट आणि त्या डिस्प्यूटच्या मेकॅनिझम साठी आपल्याकडे ट्रिब्युनल आपण स्थापन केलेले दिसून येत आहे. आता एक लक्ष ठेवायचं की कलम 262 अंतर्गत आपण स्पेशल वॉटर डिस्प्यूट साठी स्थापन केलेलं हे ट्रिब्युनल आहे. कशासाठी आहे, वॉटर साठी स्पेसिफाईडली कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून आपण जर कोणतं वॉटर ट्रिब्युनल स्थापन केलं असेल तर हे आपण 262 अंतर्गत स्थापन करण्याचा अधिकार तिथं दिलेला दिसून येते.
तसं बघायला गेलं तर आपल्याकडे ट्रिब्युनलचे असलेले जे काही कॉन्सेप्ट आहे, मी याच्या पहिले सांगितलेलं आहे, पण तरीही आज नवीन जे विद्यार्थी जॉईन झाले असेल तर त्यांच्यासाठी आपल्याला दिसून येते की हे जे ट्रिब्युनल्स असणार आहे, हे जे काही लवाद असणार आहे, हे लवाद पर्टिक्युलर आपल्याकडे काय आहे तर कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून तयार झालेली असलेली कॉन्सेप्ट आहे. मग आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये ट्रिब्युनल स्थापन करण्याच्या अंतर्गत दोन कलम आहे, 323 कॅपिटल ए आणि 323 कॅपिटल बी. हे आपल्याला तिथं दिसून येत आहे. दोन कलम आहे, 323 ए 323 बी असणार आहे. आता या अंतर्गत ज्यावेळेस आपण बघतो तर 323 ए अंतर्गत ज्यावेळेस आपल्याला लक्षात येत आहे तर हे 323 कलम हे फक्त कशासाठी आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह साठी आहे. काय आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह साठी, म्हणजे प्रशासकीय, काय प्रशासकीय याच्या असलेले जे काही मॅटर्स आहे त्या मॅटरसाठी अंडर आर्टिकल 332 ए अंतर्गत 323 ए अंतर्गत आपण हे स्थापन केलेले आहे. मग सेंट्रल साठी सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल आहे, त्याच्यानंतर तुमच्यासाठी स्टेट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल आपल्याला तिथं दिसून येते. मग बाकीचे जे मॅटर्स असणार आहे, जसं की तुम्हाला त्या दिवशी पण मी सांगितलं होतं, टॅक्सेशनच्या बाबतीमध्ये आहे, टॅक्सेशनच्या बाबतीमध्ये तुम्हाला ट्रिब्युनल स्थापन करायचं असेल तर यस, नक्की नक्की उद्या आपलं ज्ञानदीपला उद्या आपलं दुपारी 2 ते रात्री 8 वाजेपर्यंत किंवा 7 वाजेपर्यंत, उद्या दुपारी 2 ते रात्री 8 वाजेपर्यंत आपलं असलेलं मेगा सेशन असणार आहे. मेगा सेशन मध्ये महत्वाचे असलेले सगळे टॉपिक्स मी कव्हर करणार आहे आणि ते वन डे रिव्हिजन असणार आहे, वन डे रिव्हिजन. मग त्याच्यामध्ये 2 ते रात्री 8 वाजेपर्यंत उद्या आपलं इथं एक लेक्चर होणार नाही, उद्या ज्ञानदीपच्या असलेल्या युट्यूबवर होणार आहे. त्यामुळं सगळ्यांनी ही नोंद घ्यावी, असं हे करा. ठीक आहे, चलो. मग अशा पद्धतीने 323 बी जो आहे तो 323 बी मध्ये ऑदर मॅटर्स साठी शब्द काय वापरतोय, ऑदर मॅटर्स साठी, ऑदर मॅटर्स साठी तुम्ही ट्रिब्युनल स्थापन करू शकता. जसं की टॅक्सेशन आहे, जसे की तुमचं असलेलं एन्व्हायरमेंटची आहे, त्याच्यासाठी आपण ग्रीन ट्रिब्युनल आपण स्थापन केलेलं आहे. आता हे जे ट्रिब्युनल आहे ह्या ट्रिब्युनलच्या माध्यमातून न्याय निवाडा केला जातो. जसं आपल्याकडे ज्युडिशरीचं काम आहे, जसं न्याय व्यवस्था आपल्याकडे इथं न्याय निवाडा करते, सेम त्या प्रकारे हे ट्रिब्युनल काय करत असतात, न्याय निवाडा करायचं काम करत असतात. आता एक लक्ष ठेवायचं, जर इथं तुम्हाला असं स्टेटमेंट आलं की ट्रिब्युनलने दिलेला जो निर्णय आहे, काय ट्रिब्युनलने जो निर्णय दिला असेल तो निर्णय हा एका प्रकारचा फायनल निर्णय असतो का. जर इथं त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये असं विचारलं की जर तुम्ही निर्णय देत असाल, एखादा ट्रिब्युनल जर एखादा निर्णय देत असेल तर तो फायनल असतो का, तर त्याचं उत्तर असणार आहे हो. काय असणार आहे, हो. म्हणजे हा निर्णय दोन्ही पार्टींवर बंधनकारक असणार आहे. फॉर एक्झाम्पल, गोदावरी नदीचा पाणी वाटपा संदर्भामध्ये महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमध्ये वाद झाले आणि ह्या ट्रिब्युनलने असं सांगितलं की महाराष्ट्राला खाली पाणी सोडावं लागणार आहे, आंध्र प्रदेशला पाणी द्यावंच लागणार आहे. दॅट टर्म्स यू कुड नॉट बी सेड दॅट की आम्ही पाणी सोडणार नाही, तुम्हाला सोडावंच लागणार आहे. निर्णय कसा असतो, बंधनकारक असतो, हा फायनल असतो. इट्स अ मॅन्डेटरी, इट्स अ बाइंडिंग ऑन द बोथ पार्टीज. मग सर आमचा एक प्रश्न आहे, जर हा निर्णय महाराष्ट्राला नाही आवडला तर, तसं होऊ शकतं ना, जर महाराष्ट्राला आवडला नाही तर. पण आम्हाला हा जो एक प्रश्न आहे की आम्ही कुठेतरी वाचला आहे की ट्रिब्युनलने दिलेला निर्णय हा फायनल असतो, तो कुठेच चॅलेंज केला जाऊ शकत नाही, आम्ही असंही देखील वाचलेलं आहे. मग सर हे याचं स्टेटमेंटचं काय संदर्भ आहे, त्याचा संदर्भ तुम्हाला सांगतो. तर तुम्ही अशा प्रकारचा असलेला ट्रिब्युनलचा निर्णय हा चॅलेंज केला जाऊ शकतो, हा चॅलेंज केला जाऊ शकतो. हा चॅलेंज कोणत्या आर्टिकल खाली चॅलेंज केला जाऊ शकतो, आर्टिकल 136 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. काय आहे मित्रांनो, आर्टिकल 136 मध्ये इथं चॅलेंज केला जाऊ शकतो. आर्टिकल 136 काय सांगतो मित्रांनो, तर आर्टिकल 136 सांगतो स्पेशल लीव्ह पिटिशन. काय सांगतोय, स्पेशल लीव्ह पिटिशन. हे स्पेशल लीव्ह पिटिशन खूप इम्पॉर्टंट असतं.
स्पेशल लीव्ह पिटिशन म्हणजे काय की अशा प्रकारचं लीव्ह पिटिशन की ज्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये तो सादर केला जातोय सुप्रीम कोर्टमध्ये, आणि सुप्रीम कोर्टमध्ये हा पिटिशन दाखल केल्यानंतर ही मर्जी कोणाची असती माहिती का? सुप्रीम कोर्टची. कोणाची मर्जी असती? सुप्रीम कोर्टची मर्जी असती. सुप्रीम कोर्टला जर वाटलं की ह्या पिटिशन मध्ये खरंच काहीतरी दम आहे तर सुप्रीम कोर्ट काय करतं? त्याला ऍक्सेप्ट करतं आणि सुप्रीम कोर्ट त्या असलेल्या निर्णयावर परत एकदा विचार विनिमय करायला हातात घेतं. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणून जर तुम्हाला अशा प्रकारचा असलेला क्वेश्चन आला की ट्रिब्युनलनी लवादानी दिलेला निर्णय हा दोन्ही पार्टींवर बंधनकारक असतो, यस ऍब्सोल्युटली असतो. पण पुढे स्टेटमेंट असं आलं की कोणत्याच सर्कमस्टान्सेस मध्ये, कोणत्याच असलेल्या परिस्थितीमध्ये याला चॅलेंज केल्या जाऊ शकत नाही का? हे जर स्टेटमेंट असेल तर हे सगळं स्टेटमेंट चुकीचं आहे. कारण की इट कॅन बी चॅलेंजेबल अंडर आर्टिकल 136 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन विच इज कॉल्ड एज अ स्पेशल लीव्ह पिटिशन. परंतु त्याच्यामध्ये एक सब्जेक्ट टू कंडिशन असेल, इट्स अ डिस्क्रिशनरी पॉवर ऑफ अ सुप्रीम कोर्ट. त्यावेळेस तुम्ही असं म्हणू शकत नाही की साहेब आमच्या महाराष्ट्राच्या असलेल्या लोकांचं मूलभूत अधिकार उल्लंघन होतंय, तुम्ही रिट पिटिशन म्हणून त्याला ऍक्सेप्ट करा. नॉट ॲट ऑल, बिलकुल नाही. तुम्हाला अशा प्रकारचं रिट पिटिशन इश्यू करता येत नाही. हे लक्षात घेणं काय आहे? गरजेचं आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की हे जे काही स्पेशल लीव्ह पिटिशन आहे ते ऍक्सेप्ट केल्या जाऊ शकतं. कोणाकडनं? सुप्रीम कोर्टकडनं. त्याचे असलेले पॅरामीटर्स वेगळे असतात. आलं लक्षात? त्यामुळे हे लक्षातच ठेवायचं की आपल्याकडे असे लवाद आहे आणि ह्या लवादाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी केल्या जातात. ठीक आहे? यस. सुहास विचारतोय सर इकॉनॉमिक्सचे लेक्चर नाही होणार का? सुहास आपल्या प्लॅटफॉर्मवर होणार आहे, तुम्ही निश्चिंत राहा. मी नेहमी सांगाल की तुम्ही जे भरभरून प्रेम मला इकॉनॉमिक्स विषयासाठी दिलं आहे, जे भरभरून प्रेम तुम्ही इकॉनॉमिक्स विषयाला तुम्ही मला मान्य केलेलं आहे, तर त्याची असलेली ताकद माझ्या डोक्यामध्ये आहे. डोंट वरी अबाउट दॅट. मी सध्या फक्त पॉलिटी विषयाच्या बाबतीमध्ये घेऊन चाललोय. याचा अर्थ हा बिलकुल होत नाहीये की मी इकॉनॉमिक्स विषयाला सोडलेला आहे. मी इकॉनॉमिक्स विषय पण तेवढ्याच ताकदीने घेणार आहे. इकॉनॉमिक्स विषयाचे असलेले प्रत्येक क्वेश्चन मी तेवढ्याच डीप मध्ये घेणार आहे आणि इकॉनॉमिक्स विषयाला आपण जस्टिस तर नक्की देणार आहे. आलं लक्षात? डोंट वरी अबाउट दॅट. ठीक आहे? येस. पुढचा क्वेश्चन. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन. खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे? नाव लक्ष ठेवायचं, बिनचूक. एकच व्यक्ती एकाच वेळी 2 किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल म्हणून नियुक्त करता येत नाही. राज्यपालास त्याच्या पदावरून दूर करण्यासंबंधात भारतीय राज्यघटनेत विशिष्ट अशी प्रक्रिया सांगितलेली नाही. राज्यपाल हा संसदेच्या दोन्ही सभागृहापैकी एक सदस्य असणं आवश्यक आहे. राज्यातील विद्यापीठाच्या कुलपतीची नियुक्ती राज्यपाल करतोय. सांगा कोणतं बरोबर आहे? हा, दिवस कमी आहे. अजय नक्की घेईल रे मित्रा, डोंट वरी. माझ्या पण काही लिमिटेशन म्हणजे मला फक्त वेळ भेटत नाही. मला सगळ्या गोष्टी कराव्या वाटतात, काहीच प्रॉब्लेम नाही. चला लवकरात लवकर क्वेश्चनचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा. लवकरात लवकर सांगा. चला काय आहे? यस, गव्हर्नरच्या बाबतीमध्ये विचारलेला आहे. गव्हर्नरच्या बाबतीमध्ये एकदम बेसिक पासून घेऊ. बघा, आपल्याकडे संविधानामध्ये पार्ट जो आहे तो पार्ट गव्हर्नरच्या बाबतीमध्ये काय आहे तर 6 पार्ट मध्ये आहे. किती पार्ट मध्ये आहे? 6 पार्ट आहे. 6 पार्ट अंतर्गत जर आपण आर्टिकलचा विचार करायला गेला गव्हर्नरच्या बाबतीमध्ये तर 153 ते 167 ह्या कलमा अंतर्गत गव्हर्नरचं असलेलं पोझिशन आहे. हे लक्षातच ठेवणं गरजेचं आहे.
राज्यपालाच्या संदर्भामध्ये आपल्याकडे अशा प्रकारचं असलेलं संविधानिक तरतुदी याच्यामध्ये मेन्शन केलेले आहे, हे लक्षातच ठेवणं काय आहे गरजेचं आहे। आलं लक्षात? आता या संदर्भामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपल्याकडं प्रत्येक राज्यासाठी एक काय असणार आहे, एक गव्हर्नर असणार आहे असं सांगितलं गेलेलं होतं मूळ संविधानामध्ये। आपल्या मूळ संविधानामध्ये प्रत्येक राज्यासाठी एक गव्हर्नर असणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे। आता हे जे गव्हर्नरचं पद आहे, गव्हर्नरचं पद हे कोणत्या असलेल्या कायद्यामधून घेतलेलं आहे, तर आपल्याकडं 1935चा जो कायदा होता, ह्या 1935च्या कायद्यामधून आपण राज्यपालाचे पद घेतलेलं आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। शब्द काय वापरतोय, राज्यपालाचे पद। शब्द काय वापरतोय, राज्यपालाचे पद हे कोणत्या असलेल्या ऍक्ट मधून घेतलं आहे, तर 1935च्या ऍक्ट्स मधून घेतलेलं आपल्याला तिथं दिसून येते, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। मग सर आम्ही कॅनडाच्या संदर्भात काहीतरी वाचलं होतं, तर लक्षात ठेवा राज्यपालाची नियुक्ती, राज्यपालाची असलेली जी काही नियुक्ती असणार आहे ती नियुक्ती कॅनडाच्या असलेल्या धर्तीवर केलेली आहे, हा त्याचा संदर्भ आपल्याला तिथं लक्षात येतोय, हे लक्षात घेणं गरजेचं आहे। आलं लक्षात? आता या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण गव्हर्नरच्या बाबतीमध्ये बघतो तर त्यावेळेस काय लक्षात येतंय की प्रत्येक राज्यासाठी एक गव्हर्नर असणार आहे असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। आता प्रत्येक राज्यासाठी एक गव्हर्नर असेल म्हणजे आपल्याकडं 28 राज्य असेल तर 28 गव्हर्नर असायला पाहिजे, परंतु आपण 7वी घटना दुरुस्ती केली। कितवी? 7वी घटना दुरुस्ती 1956 ला। 7व्या घटना दुरुस्तीनुसार आपण काय सांगितलं की तुमच्या असलेल्या 2 राज्यांसाठी, काय 2 राज्यांसाठी एक राज्यपाल असू शकतो। काय आहे? एक राज्यपाल असू शकतो। हे आपण कोणत्या घटना दुरुस्तीनुसार टाकलेलं आहे, पाठ करायचं, तर 7व्या घटना दुरुस्तीनुसार टाकलेलं आपल्याला दिसून येतं 1956 नुसार। आलं लक्षात हे? आलं लक्षात हे? आता सगळ्यात महत्वाचं की आपल्याकडं राज्यपालाचं असलेल्या संदर्भामध्ये राज्यपालाची नियुक्ती, काय राज्यपालाची नियुक्ती ही कोण करतं, तर लक्षात ठेवायचं राष्ट्रपती महोदय करताना आपल्याला दिसून येत आहे। कोण करतंय? राष्ट्रपती महोदय करताना दिसून येत आहे। मग राष्ट्रपती महोदय ज्यावेळेस यांची नियुक्ती करणार आहे गव्हर्नर साहेबांची, तर त्यावेळेस काही प्रोसिजर फॉलो केल्या जाते, पण ती प्रोसिजर आपल्या संविधानामध्ये सांगितलेली आहे का, तर बिलकुल नाही। म्हणजेच काय की फॉर एक्झाम्पल जर राष्ट्रपतींना वाटलं की सुधीर बोडखे सर खूप छान काम करतात, मला कदाचित डायरेक्ट राज्यपाल पण बनवून देऊ शकतं। क्रायटेरिया काय आहे? क्रायटेरिया हा आहे, जर एखाद्या व्यक्तीला राज्यपाल व्हायचं असेल तर आपल्या संविधानामध्ये फक्त 2 क्रायटेरिया सांगितलेले। काय? आपल्या संविधानामध्ये लक्ष ठेवायचं, आपल्या संविधानामध्ये फक्त किती क्रायटेरिया आहे? 2 क्रायटेरिया आहे। कोणता? तर एक म्हणजे तो भारताचा असलेला काय पाहिजे, नागरिक असला पाहिजे, पहिला क्रायटेरिया। दुसरा क्रायटेरिया आहे त्यांनी वय वर्ष 35 वर्ष पूर्ण कंप्लीट केलेली असायला पाहिजे, हा सगळ्यात मोठा असलेला क्रायटेरिया आपल्याकडे आहे। राज्यपालाच्या बाबतीमध्ये फक्त संविधानामध्ये किती क्रायटेरिया आहे लेकरांनो, तर 2च क्रायटेरिया आहे। शब्द काय वापरतोय? संविधानामध्ये। शब्द काय वापरतोय? संविधानामध्ये। शब्द काय वापरत आहे? संविधानामध्ये। संविधानामध्ये फक्त 2 क्रायटेरिया सांगितलेले। मग सर आम्ही असं पण वाचलेलं आहे की राज्यपाल त्या राज्याचा नसावा, हे क्रायटेरिया कुठं सांगितलेलं आहे, तर हे क्रायटेरिया हा कन्व्हेन्शनल क्रायटेरिया आहे। काय आहे? कन्व्हेन्शनल, ज्याला आपण परंपरागत असलेला क्रायटेरिया म्हणतो। इट्स अ कन्व्हेन्शनल प्रोसेस। ही काय आहे? ही कन्व्हेन्शनल प्रोसेस आहे आणि ही कन्व्हेन्शनल प्रोसेस त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये असं सांगते की तो व्यक्ती राज्यपालाचं पद हे त्या राज्याचं बिलकुल असायला नाही पाहिजे। मग जसे की आमच्या छत्रपती संभाजीनगरचे असलेले बीजेपीचे फार मोठे व्यक्ती म्हणजेच हरिभाऊ बागडे नाना आता राजस्थानचे राज्यपाल झाले। कशाचे? राजस्थानचे राज्यपाल झालेले आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे राज्यपालाचं जे पद आहे ते एकंदरीत त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये काय आहे, तर राष्ट्रपतीच्या माध्यमातून निवडून देणारा किंवा राष्ट्रपतीच्या माध्यमातून अपॉइंट होणारं ते पद आपल्याला दिसून येत आहे। मग आता प्रश्न निर्माण झाला
बघा बरं मी काय सांगतोय, नीट लक्ष द्या, सगळ्यांचं लक्ष आहे ना, नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय. प्रश्न निर्माण झाला की तुमच्या असलेल्या राज्यपालाची निवड कोण करताय? राष्ट्रपती महोदय करताय. कोण करते? राष्ट्रपती महोदय करताय. मग राष्ट्रपती महोदय राज्यपालाची जर निवड करत असेल तर अशा वेळेस काही लोकांनी असं समजलं की राष्ट्रपती राष्ट्रपती त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये राज्यपालाला कोणत्याही राज्यामध्ये अपॉइंट करत असताना हे एका प्रकारचे एम्प्लॉईड पर्सन आहे. काय आहे? एम्प्लॉईड म्हणजे एका प्रकारचा असलेला कामगार माणूस आहे, एम्प्लॉईड पर्सन आहे, असं सुरुवातीच्या काळामध्ये काय झाली होती? चर्चा झाली होती. काय झाली होती? नीट लक्ष ठेवायची. अशी चर्चा झाली होती की त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये की पर्टिक्युलर की तुमचं असलेलं जे काही राज्यपाल असणार आहे ते एम्प्लॉईड पर्सन आहे. परंतु एक केस झाली होती, नाव लक्ष ठेवायचं. काय? आवाज येतोय ना? नाव लक्ष ठेवायचं. हरी गोविंद पंत. काय? हरी गोविंद पंत वर्सेस रघुनाथ तिलक. ही जी केस झालेली आहे कोणती आहे? आवाज येतो व्यवस्थित? हा बघा, हरी गोविंद पंत रघुनाथ तिलक 1979 ची केस आहे. नाव लक्ष ठेवायचं. हरी गोविंद पंत रघुनाथ तिलक ही केस झाली होती. ह्या केसमध्ये स्पष्टपणे ऑनरेबल सुप्रीम कोर्टने सांगितलं की राज्यपाल हा एम्प्लॉईड नाहीये. राज्यपाल हा बिलकुल एम्प्लॉईड नाहीये. राज्यपाल हा एक स्पेशल त्या प्रकारचा कॉन्स्टिट्यूशनल पोझिशन आहे. काय आहे? कॉन्स्टिट्यूशनल पोझिशन आहे. कॉन्स्टिट्यूशनल पोझिशन असल्या कारणामुळे तुम्ही त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये त्याची हेळसांडपणा होणार नाही. त्याचं असलेलं अस्तित्व हे वाऱ्यावर आहे असं कदापि तुम्ही ठरवू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट ही एक सांगितलेली होती की तुमचा राज्यपाल जेव्हा तुम्ही एखाद्या राज्यामध्ये तुम्ही त्याला काय करताय? अपॉइंट करताय. काय करताय मित्रांनो? अपॉइंट करताय. तर त्यावेळेस ही इज नॉट सब्जेक्ट टू इंटरफेरर. काय? इंटरफेरर असू शकत नाही. तो केंद्राचा हस्तक असणार नाही. हे ऑनरेबल सुप्रीम कोर्टनी ह्या केसमध्ये सांगितले होते. कोणती केस आहे? हरी गोविंद पंत वर्सेस काय आहे? रघुनाथ तिलक 1979 मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. राज्यपाल एखाद्या राज्यामध्ये काम करत असेल तर तो एम्प्लॉईड नाहीये. तो काय आहे? स्पेशल कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजनची पोस्ट आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा तो अपॉइंट केला जाईल तर अपॉइंट करत असताना तुम्ही त्याला त्या प्रकारचा हस्तक म्हणून पाठवू शकत नाही. कारण की स्टेट गव्हर्नमेंट इज वर्किंग देअर ओन कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन. काय आहे? त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण बघतो तो स्वतः काय आहे? तर ओन कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजनच्या माध्यमातून तिथं बघितल्या जाणार आहे. आलं लक्षात? हे सगळ्यात महत्वाचं असलेल्या गोष्टी आपल्याला तिथं दिसून येते. आलं लक्षात? आता ह्या संदर्भामध्ये संदर्भ अजून थोडासा पुढे गेला. संदर्भ असा पुढे गेला की बघा बरं, खूप डीप मध्ये चाललोय मी. ह्या दोन केसेस, ह्या एक केसेस नाव लक्ष ठेवायची. कोणती आहे? हरी गोविंद पंत वर्सेस रघुनाथ तिलक म्हणून आहे. आता एक त्या प्रकारची दुसरी केस झाली, सूर्यनारायण वर्सेस युनियन ऑफ इंडिया. कोणती? सूर्यनारायण वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही केस झाली मित्रांनो. ह्या केसमध्ये काय झालं तुम्हाला सांगतोय. आपण काय बघितलं की राज्यपालाची निवड ही कोणामार्फत होती? राष्ट्रपती मार्फत होताना आपल्याला दिसून येते. बरोबर आहे? म्हणजे राज्यपालाचा असलेला सामान्य स्वरूपामध्ये टेन्युअर किती वर्षासाठी आहे? 5 वर्षासाठी आहे. सामान्यतः राज्यपाल किती पदावर राहतात? 5 वर्षासाठी राहतात. परंतु तुम्हाला माहितीये की इथं राष्ट्रपतीच्या मर्जी असेपर्यंत डॉक्टरीन ऑफ प्लेजर त्याला म्हटल्या जात आहे. प्लेजर ऑफ अ प्रेसिडेंट म्हटल्या जात आहे. मग अशा वेळेस राष्ट्रपतीच्या असलेल्या मर्जीनुसार ते त्या पदावर राहू शकतात. सामान्यतः 5 वर्षासाठी राहतात. परंतु ही जे काही डॉक्टरीन ऑफ प्लेजर आहे म्हणजे मर्जीचं असलेलं तत्व आहे, ह्या तत्वांमध्ये कुठंतरी लिमिटेशन टाकलं होतं. कोणत्या केसमध्ये? सूर्यनारायण वर्सेस युनियन ऑफ इंडिया मध्ये. याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की पर्टिक्युलर
जर तुम्हाला वाटत असेल की राष्ट्रपतींनी राज्यपालाला बळजबरी काढलं, राष्ट्रपतींनी राज्यपालाला बळजबरी काढलं आणि म्हणजे काल अपॉइंट केलं आणि आज काढलं, तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकत नाही, तुम्ही हायकोर्टमध्ये जाऊ शकत नाही, कारण की राष्ट्रपतीची मर्जी ही कॅनॉट बी चॅलेंज, तुम्ही चॅलेंज नाही करू शकत, बिलकुल चॅलेंज करू शकत नाही, कारण की डिस्क्रिशनरी पॉवर हा कोणाचा आहे, राष्ट्रपतीचाच आहे. राष्ट्रपतींनी केलेलं कार्य, तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. समजलं? हे आलं लक्षात? हे मग सामान्यतः त्या प्रकारचा किती वर्षाचा आहे, 5 वर्षाचा आहे. किती आहे, सामान्यतः 5 वर्षाचा आहे. मग अशा पद्धतीने मध्येच जर राष्ट्रपतीला काढलं असेल आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये पर्टिक्युलर जर तुम्ही त्याला चॅलेंज करत असेल, तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये हे कधी पण ऍक्सेप्टेबल असणार नाही, तुम्ही त्याच्या अगेन्स्टमध्ये जाऊ शकत नाही. म्हणजे मला जर इथं राज्यपाल केलं, उद्या राज्यपाल केलं आणि परवा काढून टाकलं, मी सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकत नाही, कारण की माझे असलेलं अस्तित्व हे फिक्स नाहीये. कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठंच मेन्शन केलेलं नाहीये, कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठंच मेन्शन केलं नाहीये. हा शब्द पण मी वापरतोय 5 वर्ष, तो काय वापरला? जर तुम्ही नीट शब्द कान देऊन ऐकला असेल, जर मन लावून ऐकलं असेल, तर मी शब्द वापरला साधारणतः. शब्द काय वापरला? साधारणतः. साधारणतः शब्द कधी वापरतात? ज्यावेळेस तुमच्याकडं तुमच्या ऑफिसचा टेन्युअर हा फिक्स नसतो तेव्हा. आलं का बबड्यांनो लक्षात? त्यामुळे हे लक्षातच ठेवायचं, साधारणतः शब्द कधी वापरतात? ज्यावेळेस तुमचा टेन्युअर फिक्स नसतो. लोकसभेचा पण कार्यकाळ सामान्यतः असतो. शब्द जर तुम्ही नीट ऐकलं असेल आणि शब्दांचा अर्थ जर तुम्हाला माहित असेल, तर लोकसभेचाही टेन्युअर किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा असतो. कारण की लोकसभा ही कधी पण डिझॉल्व्ह होऊ शकते, आज फॉर्म झाली उद्या डिझॉल्व्ह होऊ शकते. त्यामुळे सामान्यतः हा शब्द जो असतो तो इथं त्या प्रकारच्या माध्यमातून इथं समजणं गरजेचं आहे. आलं लक्षात? त्यामुळं थोडंसं कान देऊन ऐकलं पाहिजे, कान देऊन ऐकलं पाहिजे. म्हणजे काय होतं की कन्फ्यूज नाही होते. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने ह्या 2 केस फार महत्वाच्या आहे. हरिगोविंद पंत वर्सेस रघुनाथ तिलक 1979, सूर्यनारायण वर्सेस युनियन ऑफ इंडिया, अशा प्रकारची ही केस झालेली आपल्याला तिथं दिसून येते. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं दिसून येत आहे. यांची अपॉइंटमेंट पण कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन नाहीये. यांना पदावून कसं दूर करायचं आहे याचंही त्या प्रकारचं असलेलं काय केलेलं आहे, मेन्शन केलेलं दिसून येत नाही. हेही लक्षात घेणं तेवढंच गरजेचं आहे. हे सगळ्यात महत्वाच्या असलेल्या गोष्टी आपल्याला तिथं दिसून येत आहे. आलं लक्षात? समजलं? एवढं सगळं डिटेलमध्ये का घेतोय? कारण की राज्यपालाबद्दल कसाही क्वेश्चन येऊ द्या, तुम्हाला कसाही क्वेश्चन येऊ द्या राज्यपालाच्या संदर्भामध्ये, तुम्हाला तो इथं डील करता आलाच पाहिजे. म्हणजे केस लॉस पासून तुम्ही सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहे. हा, आता याच्यामध्ये डिस्क्रिशनरी पॉवर काय आहे, कॉन्स्टिट्यूशनल पॉवर काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी घ्यायला आपल्याला तेवढा वेळ नाहीये. जर तसा क्वेश्चन आला तर मी नक्की त्याच्यामध्ये घेऊन टाका. ठीक आहे लेकरांनो, चलो आगे बढ़ते हैं. पुढचा क्वेश्चन घेऊया. पुढचा क्वेश्चन काय, विभागीय परिषदेसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बिनचूक नाहीये? विभागीय परिषदा घटनात्मक संस्था आहे. 56च्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार त्याची निर्मिती झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री विभागीय परिषदेचा अध्यक्ष. भारतात एकूण 7 विभागीय परिषदा, देशातील एकूण 7 विभागाच्या निर्माण करण्यात आलेला आहे. यस, चलो बोलो काय काय आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी आहे बिनचूक नाहीये. नॉट करेक्ट. बिनचूक म्हणजे काय? नॉट करेक्ट. हा, आता काही काही विद्यार्थ्यांना सर इतिहासाचं लेक्चर करू का त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये कोणतं लेक्चर करू हेच कळत नाही सर. सर तिकडे इतिहासाचं लेक्चर चालू झालं सर. जर तुम्हाला इतिहासाचं लेक्चर करायचं असेल तर बिंदास करा, काही प्रॉब्लेम नाही. परंतु ह्याही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहे, लक्षात घेऊ द्या, कारण की ह्या गोष्टी परत कुठंच नाही भेटणार तुम्हाला. ठीक आहे, चलो. हा, मला माहिती ना तुम्ही द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेले आहे. काय आहे?
द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेले. ठीक आहे, चला काय विचारलेलं आहे की कोणतं करेक्ट नाहीये असं विचारलं. बिनचूक नाही, बिनचूक म्हणजे बरोबर नाही. काय बरोबर नाही, बरोबर नाही म्हणजेच काय आपल्याला शोधायचं आहे, चूक शोधायचं आहे. हे सगळ्यात पहिले महत्वाचं असलेला संदर्भ तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा काय आहे इथं विचारलेलं आहे, विभागीय परिषदा, ज्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतोय, झोनल काउन्सिल. काय म्हणलं जाते, झोनल काउन्सिल. आता दोन शब्द असतात बरं, झोनल काउन्सिल आणि इंटरस्टेट काउन्सिल. काय आहे, झोनल काउन्सिल आणि इंटरस्टेट काउन्सिल. ह्या दोन शब्द आहे, हे दोन शब्द तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये माहिती असणं गरजेचं आहे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे की त्यांनी कशाबद्दल विचारलेलं आहे, तर झोनल काउन्सिल बद्दल विचारलेलं आपल्याला दिसून येते. आता हे जे झोनल काउन्सिल आहे तर याचा असलेला संबंध काय होता, तर ह्या झोनल काउन्सिलचं असलेलं महत्व होतं की भारत देशामध्ये जे काही आपण राज्य एकत्रित केलेले आहे, कारण की स्वतंत्र भारत देशामध्ये आपल्याकडे विविध प्रकारची राज्य ही आपण एकत्रित बांधून ठेवलेली आहे. कारण की आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे की प्रिन्सली स्टेट्स होते, त्यासोबतच आपल्याकडं इथं 4-4 डिव्हिजन केलेलं होतं, ABCD अशा प्रकारे आपल्याकडे राज्यांची विभागणी केली होती. मग आता ह्या संदर्भामध्ये त्यांना एकत्रित आणणं हा फार महत्वाचा असलेला संकल्पना आपल्याकडं त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये होतं. म्हणून आपण काय केलं होतं, तर स्टेट रिऑर्गनायझेशन. काय, स्टेट रिऑर्गनायझेशन जो ऍक्ट आहे 1956 चा, तो आपण त्याच्या माध्यमातून काय केलं होतं, राज्य पुनर्रचना आयोग जे आहे ते राज्य पुनर्रचना आयोगाचा जो कायदा आहे त्या कायद्याच्या असलेल्या अंमलबजावणीमध्ये आपण काय केलं होतं, झोनल काउन्सिलची असलेली स्थापना केली होती. ह्या कायद्याच्या अंतर्गत केलं होतं. आपल्याला माहिती आहे की राज्य पुनर्रचना आयोग फजल अली कमिशनच्या मार्गदर्शनाखाली थांबलं होतं 1953 ला. मग फजल अली कमिशन, तुमचं कुंजरू, पन्नीकर हे तिघ जणांनी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली या तिघांच्या मार्गदर्शनाखाली 53 मध्ये. आणि त्यांनी सांगितलं होतं की भारत देशाची असलेली आपल्याला निर्मिती करायची असेल तर आपल्याला एक भाषा एक राष्ट्र तत्व बिलकुल वापरता येणार नाही. कारण की श्रीराम पोट्टिलू यांची असलेलं जेव्हा निधन झालं तर त्यावेळेस आंध्र प्रदेशाने पर्टिक्युलर भाषेच्या आधारावर पर्टिक्युलर इथं आंध्र प्रदेशची निर्मिती केली. मग आता हे प्रकरण चिघळल्यानंतर आपल्या भारत देशामध्ये पर्टिक्युलर भारत देशाची असलेली निर्मिती राज्यांच्या बोली भाषेवर करायची का, हा प्रश्न निर्माण झाला होता. आता हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर आपल्याकडं फजल अली कमिशनच्या मार्गदर्शनाखाली हा कमिशन स्थापन केलं आणि ह्या कमिशनने जेव्हा आपल्याला रिकमेंडेशन दिले तर ह्या रिकमेंडेशन मध्ये हा कायदा बनवला. आणि ह्या कायद्यानुसार आपण जे 4-4 डिव्हिजन बनवले होते का ABCD, तर ते सगळे आपण ABCD डिलीट केले आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये 14 राज्य 6 केंद्रशासित प्रदेश असं टोटल आपल्या भारत देशाची निर्मिती केली. आणि त्यासोबत झोनल काउन्सिलची ही स्थापना केलेली आपल्याला दिसून येते ह्या कायद्यानुसार. म्हणून ही जे काही झोनल काउन्सिल आहे ही स्टॅट्युटरी बॉडी आहे. काय आहे, स्टॅट्युटरी, वैधानिक आहे. काय आहे, वैधानिक असलेली बॉडी आपल्याला तिथं दिसून येते. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की पर्टिक्युलर हे झोनल काउन्सिल जे असणार आहे ते कसं आहे, वैधानिक आहे. मग ज्यावेळेस आपल्याकडे पर्टिक्युलर हा कायदा बनवला तर त्यावेळेस आपल्याकडे झोनल काउन्सिल मध्ये किती होते, तर झोन 5 होते. किती होते, 5. मग त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये 4 होते, एक नंतर ऍड झाला, 5 झालेले. तसं बेसिकली बघायला तर कायद्याच्या अनुसार किती आहे, 4 होते. कोणतं कोणतं नाही, सॉरी 5च होते. आय एम सॉरी 5 होते. कोणते होते, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि मध्य अशा प्रकारचे 5 होते. आणि त्याच्यानंतर 1971 ला काय, 1971 ला आपण त्याच्यामध्ये एक ऍड केलं आणि काय दिलं, नॉर्थ ईस्ट. काय दिलं आपण, नॉर्थ ईस्टचा एक झोन दिला. कोणता एक दिला, नॉर्थ ईस्टचा एक झोन आपल्याला तिथं दिलेला दिसून येते. मग अशा पद्धतीने आता जर विचारलं तुम्हाला किती झोन आहे तर लक्षात ठेवायचं, तर टोटल 6 झोन आहे. किती झोन आहे, 6. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, मध्य आणि नॉर्थ ईस्टचा एक झोन आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता ह्या झोनचा असलेला संदर्भ काय आहे, तर ह्या झोनच्या माध्यमातून
तुम्ही काय करताय, त्या झोनमध्ये असलेले जेवढे काही स्टेट आहे त्या स्टेटचे जे काही प्रॉब्लेम्स आहे तिथं सॉर्ट आउट केल्या जातात. जसं की फॉर एक्झाम्पल नॉर्थ ईस्टचा असलेला झोन आहे. आता ह्या नॉर्थ ईस्ट मध्ये जर प्रॉब्लेम असेल, ह्या नॉर्थ ईस्ट मध्ये जर काही त्या प्रकारची असलेली गंभीर स्वरूपामध्ये काही बंडखोरी वाढलेली असेल, तर अशा वेळेस आपल्या देशाचे गृहमंत्री गृहमंत्री ह्या झोनल काउन्सिलचे काय असतात, अध्यक्ष असतात. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग हे झोनल काउन्सिल मध्ये तिथं जातात, चर्चा करतात, विचार विनिमय करतात आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की ह्या अंतर्गत होम मिनिस्टर त्याच्या असलेले काय असतात, पर्टिक्युलर गोष्टी असतात. त्यामुळे विभागीय परिषदा घटनात्मक संस्था आहे का, नाही, त्या कशा आहे तर एका प्रकारच्या वैधानिक संस्था आहे. कशा आहे, वैधानिक संस्था आहे. इट इज सपोज टू बी कॉल्ड एज द स्टॅट्युटरी बॉडी विच इज मेड बाय द स्टॅट्यूट असणार आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सर ते राज्यपालांना प्रश्न आहे ना, कोणतं रे बेटा रोहिणी, राज्यपालाचं कोणतं रे बाळ, राज्यपालांना काय, सर ते राज्यपालांना प्रश्न आहे ना, कोणता प्रश्न, व्यवस्थित मान ना बेटा रोहिणी, तुला काय म्हणायचंय मला पूर्ण क्वेश्चन लिहून पाठव, मी तुला उत्तर देतो बेटा. ठीक आहे, चला आलं लक्षात. त्यामुळे तुमचं अ क्रमांकाचं चुकीचं आहे. राज्य पुनर्रचना कायद्यानुसार याची निर्मिती झाली आहे. यस, आपल्याला त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये दिसतंय. केंद्रीय गृहमंत्री ह्या विभागीय परिषदांचे अध्यक्ष असतात. यस, हे पण बरोबर आहे. भारतात एकूण 7 आहे का, नाही, किती आहे, 6 आहे. त्यामुळे हे चुकीचं, अ आणि ड चुकीचं आहे. बिनचूक नाही म्हणजे बरोबर नाही, म्हणजेच काय, चूक कोणतं, अ आणि ड. मग अशा वेळेस अ आणि ड कुठं आहे, 2 क्रमांकाचं आपल्याला तिथं दिसून येते. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात हे, यस. चालायचं पुढं, चलो आगे निकलते. पुढचा क्वेश्चन, पंचायत राजवर 73व्या घटना दुरुस्तीमध्ये समावेश असलेल्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी ऐच्छिक तरतुदी नाहीये. ठीक आहे, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचे लोकप्रतिनिधी मताद्वारे प्रत्यक्षरित्या निवडले जातील. पंचायत राज संस्थांना आर्थिक अधिकार देणे, ज्यामध्ये कर, जकाती, पथकर लावण्याचा, वसूल करण्याचा अधिकार, वापरण्याचा अधिकार समाविष्ट असेल. पंचायत राज संस्थेची निवडणूक लढविण्यासाठी 21 वर्ष किमान वयोमर्यादा असायला पाहिजे. स्थानिक खासदार आमदारांना त्यांच्या मतदारसंघात असणाऱ्या पंचायत राजच्या संस्थेचे प्रतिनिधित्व देण्यात यावे. काय बरोबर आहे सांगा. चलो बताओ. अरे हा, अरे वैधानिक आणि घटनात्मक यातील फरक. अरे विकास सिंपल आहे ना मित्रा. बघ, हे बघ, वैधानिक म्हणजे काय की त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये तुमचं असलेल्या कायद्याच्या माधून तयार झालेल्या असलेल्या गोष्टी. बघा, आपल्याकडे घटना असते, बरोबर आहे. आपल्याकडे घटनात्मक म्हणजे काय की ज्याचा असलेला संदर्भ घटनेमध्ये नमूद केलेला आहे. कशामध्ये नमूद केलेला आहे, घटनेमध्ये नमूद केला आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आपल्या भारत देशामध्ये पर्टिक्युलर फिनान्शियल कमिशन आहे. काय आहे, फिनान्शियल कमिशन म्हणजे वित्तीय आयोग. वित्तीय आयोगाचा कलम कुठं आहे मित्रा, तर 280 मध्ये आहे. म्हणजे ही संस्था, वित्तीय आयोगाची संस्था घटनेमध्ये आहे. म्हणजे ही संस्था कशी आहे, घटनात्मक आहे. काय आहे, घटनात्मक संस्था आहे. आता घटनात्मक संस्था म्हटल्यानंतर काय फायदा असतो, पहिला गोष्ट घटनेच्या माध्यमातून म्हणजे घटनेमध्ये त्याची रचना, त्याची कार्य, त्याचं सगळं काही कुठं दिलेलं असतं, ह्या घटनेमध्ये दिलं असतं. त्या संस्थेला पॉवर काय असणार आहे, पॉवर काय असणार आहे हे पण कुठं दिलेलं असतं, घटनेमध्ये दिलं असतं. तिसरं, त्याची कार्य काय असणार आहे हे पण कुठं आहे, घटनेमध्ये आहे. चौथं काय आहे की त्या प्रकारचं असलेलं पर्टिक्युलर ह्या गोष्टी करत असताना तुम्हाला जर काही इम्युनिटी असेल, म्हणजे याला आपण सूट म्हणतो ना, सूट पण कुठं दिलेली असती, तर तुमची असलेली घटनामध्ये दिली असते. म्हणून त्याला काय म्हणलं जात आहे, घटनात्मक संस्था म्हटल्या जात आहे. आलं लक्षात, समजलं. आणि त्या प्रकारचं असलेलं वैधानिक, काय वैधानिक, वैधानिक म्हणजे काय
की ज्याची निर्मिती कायद्याद्वारे झालेली आहे. कशाद्वारे झालेली आहे? कायद्याद्वारे. आता कायद्याद्वारे म्हटल्यानंतर काय की याच्यासाठी स्पेसिफाईडली काय बनवला आपण? लॉ बनवला, कायदा बनवला. बरोबर आहे. जसं की फॉर एक्झाम्पल काल आपण अभ्यास केला होता NHRC चा, नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनचा. मग नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन ही संस्था जी आहे, ही संस्था आपण कशाच्या द्वारे बनवली आहे? कायद्याद्वारे. मग ह्युमन राईट्स ऍक्ट जो आहे 1993 चा, त्याच्यामध्ये आपण ही बनवलेली आहे. आलं लक्षात? मग याला म्हणलं जाते वैधानिक संस्था, याला म्हणल्या जाते घटनात्मक संस्था. आलं लक्षात? हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आलं लक्षात? एकदम सिंपल आहे. ठीक आहे. बघा क्वेश्चन आपल्याला हा बघायचा होता, 73व्या घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती. ज्यावेळेस आपण भारत देशाची असलेली प्रगती बघतो तर त्यावेळेस आपल्या भारत देशामध्ये पंचायत राज ही सगळ्यात महत्वाची संकल्पना होती. कारण की आपल्या भारत देशामध्ये पंचायत राज अस्तित्वात असायला पाहिजे हे पहिल्यापासून आपल्याकडे कोणी ना कोणी सांगून गेलेलं आहे. मग तुम्हाला माहिती असेल की लॉर्ड रिपन असेल, लॉर्ड मेयो असेल, यांनी विविध प्रकारच्या माध्यमातून आपल्या भारत देशामध्ये इथं पंचायत राज व्यवस्था प्रत्यक्ष स्वरूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग आपल्याला माहिती आहे की लॉर्ड मेयोला आर्थिक सत्तेचं असलेलं विकेंद्रीकरणाचा जनक म्हटल्या जाते. तुमच्या असलेल्या रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनकही म्हटल्या जाते. आणि त्यासोबतच आपल्या संविधानामध्ये आर्टिकल जेव्हा संदर्भ घेतो तर आर्टिकल 40 अंतर्गत आपल्याकडं ग्रामपंचायत किंवा पंचायत व्यवस्था स्थापन करण्याचा असलेलं डायरेक्शन हे कोणाला दिलेलं आहे? तर राज्यांना दिले. कोणाला दिलं आहे? राज्यांना दिले. म्हणजे राज्यांनी त्यांच्या कॅपॅसिटीनुसार आपल्याकडे काय स्थापन करावी? पंचायत राज व्यवस्था त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये काय करायला पाहिजे? स्थापन करायला पाहिजे. असा त्याचा काय होता? संबंध होता आर्टिकल 40 नुसार. बरोबर आहे. मग आता ह्या संदर्भामध्ये आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून काही राज्यांनी त्यांच्या राज्यामध्ये पंचायत राज व्यवस्था स्थापन केली, काही राज्यांनी ती स्थापन केली नाही. कारण की त्या सगळ्या गोष्टी काय होत्या तर एका प्रकारचं राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये होता. जर तुम्ही पंचायत राज व्यवस्था स्थापन करताय म्हणजे तुम्ही तुमच्या राज्यामध्ये लोकशाहीला बळकटीकरण करताय. तुम्ही तुमच्या राज्यामध्ये लोकशाहीमध्ये लोकांना समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न करतायत. परंतु स्वतंत्र भारतामध्ये काही असलेल्या पर्टिक्युलर लोकांनी त्याला समाविष्ट करण्याचाही प्रयत्न केला, परंतु काही लोकांनी समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत नाही. काही लोक म्हणजे काही राज्य. परंतु ह्या कुठेतरी गोष्टी आपल्या भारत सरकारच्या डोक्यामध्ये ऑलरेडी होतं. परिणाम स्वरूप राजीव गांधीच्या काळामध्ये म्हणजेच 1985च्या काळामध्ये भारत सरकारने पहिल्यांदा प्रयत्न केला की ह्या पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक स्वरूपाचा दर्जा तिथं द्यावा. मग घटनात्मक स्वरूपचा दर्जा देण्यासाठी इथं सुरुवातीला 64वी घटना दुरुस्ती आणि 65वी घटना दुरुस्तीच्या माध्यमातून इथं हा प्रयत्न केला गेलेला होता. म्हणजे 1985 ला हा प्रयत्न आपण केला की संविधानक स्वरूपामध्ये ह्या पंचायत राज व्यवस्थेला आपण स्थापन करूया. परंतु अनफॉर्च्युनेटली ही जी काही प्रयत्न आहे ते प्रयत्न फेल झालं. बरोबर आहे. परिणाम स्वरूप आपल्याला एक वर्ष म्हणजे पर्टिक्युलर कधी तर 1992 हे वर्ष आपल्याला उजाडावं लागलं. 1992 मध्ये पी.व्ही. नरसिंहरावांचं असलेलं सरकार होतं. पी.व्ही. नरसिंहरावांनी जोर लावला आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आपल्या भारताच्या संविधानामध्ये 73वी घटना दुरुस्ती केली आणि 74वी घटना दुरुस्ती केली. काय केली? 73वी घटना दुरुस्ती केली आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये पर्टिक्युलर 74वी घटना दुरुस्ती केलेली दिसून येते. आता ह्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून आपल्या भारत देशामध्ये पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्यात आलाय. पण सर याच्या पहिले आपल्याकडं त्या पर्टिक्युलर असलेल्या पंचायत राज व्यवस्थेचा जन्म झाला नव्हता का? कारण की तुम्ही तर डायरेक्टली 1992 ला आले. पण आम्ही कुठेतरी वाचलं होतं की आपल्याकडं पहिली पंचायत व्यवस्था राजस्थानमध्ये नागौर जिल्ह्यामध्ये स्थापन झाली होती. मग त्याचा काय संबंध? तर त्याचा पण तुम्हाला संबंध सांगतो म्हणजे तुम्हाला खूप मजा येईल. झालं काय? आपल्याकडं 2 ऑक्टोबर 1952 आणि 2 ऑक्टोबर 1953 ह्या 2 वर्षी ना
भारत सरकारने 2 स्कीम राबवल्या होत्या. 2 ऑक्टोबर 1952 आपल्याकडं सामुदायिक विकास कार्यक्रम हा लॉन्च केला होता. सामुदायिक विकास कार्यक्रम म्हणजे काय? कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. आणि 53 साली राष्ट्रीय विस्तार योजना ही राबवली होती. ह्या 2 महत्वाकांक्षी असलेल्या योजना भारत देशाच्या खूप होत्या, खूप इम्पॉर्टंट होता. कोणता? तर पर्टिक्युलर तुमचा सामुदायिक विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय विस्तार योजना. ह्या 2 योजना एवढ्या महत्वाच्या होत्या भारत सरकारच्या की ह्या 2 योजनेच्या माध्यमातून अल्टिमेट आपल्याला कोणाचा विकास करायचा होता? तर ग्रामीण भागाचा विकास करायचा होता. कोणाचा? ग्रामीण भागाचा विकास करायचा होता. परंतु अनफॉर्च्युनेटली ह्या योजना आपल्या काय झाल्या? फेल झाल्या. काय झाल्या? फेल झाल्या. आता फेल झाल्यानंतर भारत सरकारला खूप टेन्शन आलं. भारत सरकारला वाटतं, अरे आपण तर ह्या चांगल्या प्रकारच्या असलेल्या योजना बनवल्या की ज्याचा मूळ उद्देश ग्रामीण भागाचा विकास करायचा होता, पण याच्यामध्ये ग्रामीण भागाचा तर विकास झालेला दिसत नाहीये. मग परिणाम स्वरूप त्या प्रकारचं असलेलं 56-57 साली तुमचं असलेलं लगेच 1954 आपल्याकडं एक समिती नेमली. त्या समितीचं नाव होतं बलवंतराय समिती, बलवंतराय मेहता समिती. कोणती समिती होती? बलवंतराय मेहता समिती. मग आता ही बलवंतराय मेहता समिती होती, ती बलवंतराय मेहता समिती स्थापन केली होती भारत सरकारने. आणि भारत सरकारने सांगितलं की ह्या 2 योजना फेल का झाल्या त्याचा तुम्ही प्रॉपरली अभ्यास करा. परिणाम स्वरूप ह्या बलवंतराय मेहता समितीने अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आपल्याला इथं तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं योजना बनवताय, ती कुठं पाठवताय? स्टेट गव्हर्नमेंट कडं. हे इथपर्यंत ठीक आहे की सेंट्रल कडनं योजना बनवणार, स्टेट कडे पाठवणार, परंतु खाली कुठं इम्प्लिमेंट करायची, कशी इम्प्लिमेंट करायची याचं असलेलं खाली मेकॅनिझम नाहीच आहे ना तुमच्याकडं. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोव्हिजन्स नाही ना तुमच्याकडं. मग अशा वेळेस आपल्याला ह्या खालच्या स्तरावर, कोणत्या स्तरावर? खालच्या स्तरावर म्हणजे त्रिस्तरीयावर आपल्याला पंचायत राज, काय? पंचायत राज नावाची असलेली संस्था स्थापन करावी लागेल की ज्याच्यामध्ये ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशा प्रकारचं त्रिस्तरीय स्वरूपातलं असलेलं आपल्याला इथं पंचायत राज व्यवस्था निर्माण करावी लागेल. तरच याच्यामध्ये काय असणार आहे? पर्टिक्युलर त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो असं स्पष्टपणे सांगितलं. भारत सरकारने लगेच त्या स्वरूपाच्या बाबतीचं अंमलबजावणी केली आणि लगेच आपल्या भारत देशामध्ये राजस्थानमध्ये काय? राजस्थानमधला असलेला नागौर जिल्हा, कोणता? नागौर जिल्ह्यामध्ये त्या प्रकारची पंचायत राज व्यवस्था काय केली? स्थापन केलेली आपल्याला दिसून येते. मग अशा वेळेस आपल्या भारत देशामध्ये 1959 कधी? 1959 राजस्थानमध्ये ही घटना घडली आणि हळूहळू प्रत्येक राज्याला सांगायला सुरुवात केली की आता तुम्ही पण तुमच्या राज्यामध्ये पंचायत राज व्यवस्था स्थापन करू शकता. मग आपल्या महाराष्ट्राने 1960 काय? आपल्या महाराष्ट्राने 1960 पंचायत राज व्यवस्था काय केली आहे? स्थापन केलेली दिसून येते. आता याच्यामध्ये हे लक्ष ठेवायचं की महाराष्ट्र कितवा होता? तर 9व्या क्रमांकावर होता. कितव्या क्रमांकावर होता? 9व्या क्रमांकावर होता. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. लक्षात. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की या संदर्भामध्ये 9व्या क्रमांकावर आपला असलेला काय होता? तर पर्टिक्युलर महाराष्ट्र राज्य होता हे आपल्याला दिसून येत आहे. मग हळूहळू आपल्याकडं प्रत्येक स्वरूपाच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टीची असलेली काय झालीये? इथं चालणी करायला सुरुवात केली. मग तुमचं असलेलं बलवंतराय मेहता समिती होती, त्याच्यानंतर तुमची असलेली अशोकराव मेहता समिती होती, सिंघवी कमिटी होती. अशा प्रकारच्या केंद्र स्तरावरच्या समित्या स्थापन झाल्या. त्या प्रकारची असलेली 1960 मध्ये महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्थेचं असलेलं बळकटीकरण करण्यासाठी 1960 नाईक समिती होती, पी.बी. पाटलांची समिती 1984 होती, बोंगीवारची समिती होती. अशा प्रत्येक समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये पण काय झालं होतं तर बऱ्यापैकी सगळ्या ऍक्टिव्हिटीज पार पडलेल्याही आपल्याला तिथं दिसून येते. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे.
मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो विद्यार्थी मित्रांनो, तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की घटनात्मक स्वरूपामध्ये, कारण की सिंघवी समिती होती बरं पहिली, कोणती नाव लक्षात ठेवायचं, सिंघवी समिती. कोणती समिती? सिंघवी समिती होती. ह्या सिंघवी समितीने सांगितलं होतं की घटनात्मक दर्जा द्या. कशाला? पंचायत राज व्यवस्थेला. तर भारत देशाची प्रगती होऊ शकते. परिणाम स्वरूप पहिला प्रयत्न केला 64वी घटना दुरुस्ती आणि 65व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून, पण तो फेल झाला. पी.व्ही. नरसिंहरावचं सरकार आलं 1992ला. मग आपण 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती केलेली आपल्याला दिसून येते. आता बघा नीट लक्ष द्यायचं. 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती आपण इथं आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून केलं. 73वी घटना दुरुस्ती कशाशी निगडीत होती? तर ग्रामीण भागाशी निगडीत होती. काय होती? ग्रामीण भागाशी निगडीत होती. त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये शहरी भागासाठी काय होती? शहरी भागासाठी 74वी घटना दुरुस्ती होती. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीचं असलेलं पूर्ण जे काही मेकॅनिझम असेल त्या 73व्या घटना दुरुस्तीनुसार होतं. आणि आपल्याकडं म्युनिसिपल कॉर्पोरेशन, नगर परिषद, त्याच्यानंतर कटक मंडळे, तुमचे असलेलं जे काही शहरी भागामध्ये जे काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेकॅनिझम असेल तर ते सगळं 74व्या घटना दुरुस्तीनुसार होतं. 73व्या घटना दुरुस्तीनुसार आपण आपल्या संविधानामध्ये एक पार्ट ऍड केला. त्या पार्टचं काय आहे तर पर्टिक्युलर तुमचं असलेलं 9 क्रमांक. पार्ट किती आहे? 9 क्रमांक. कितवा आहे? 9 क्रमांक. शहरी भागासाठी आपण आपल्या संविधानामध्ये एक नवीन पार्ट ऍड केला. तो किती आहे? 9A आहे. किती आहे? 9A आहे. ग्रामीण भागासाठी विशेष स्वरूपामध्ये जी प्रोव्हिजन आहे ती प्रोव्हिजन मध्ये आपण आर्टिकल 243 पासून तर 243O पर्यंत आपण याला आर्टिकल मध्ये समाविष्ट केलं. काय आहे? 243 पासून ते 243O पर्यंत आपण ह्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये इथं ऍड केलं. शहरी भागासाठी ज्यावेळेस आपण बघतो तर आपल्याकडं 243P पासून तर 243ZG पर्यंत. काय मित्रांनो? 243P पासून ते 243ZG पर्यंत आपण शहरी भागासाठी कलम टाकली. सोबतच त्या प्रकारचं अनुसूची आपण ऍड केली. मग अनुसूची आहे ती अनुसूची कितवी होती? आपल्या संविधानामधली 11वी अनुसूची होती. शहरी भागासाठी आपण कितवी अनुसूची ऍड केली? तर अनुसूची ऍड केली ती कितवी? तर 12वी अनुसूची ऍड केलेली आपल्याला तिथं दिसून येते. आलं लक्षात हे? आता या संदर्भामध्ये आता ह्या ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी यांना काही विषय दिले होते. काय दिले होते? विषय दिले होते. ते विषय किती होते? 29 होते. म्हणजे आपण संविधानामध्ये असं सांगितलं जर तुम्हाला ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये तुम्ही किती विषयावर कायदा बनवू शकतात? 29 विषयांवर तुम्ही कायदे बनवू शकतात. त्याच्याबद्दल काही वाद राहणार नाही. आणि शहरी भागाला सांगितलं की तुम्ही किती विषयावर कायदा बनवू शकतात? 18 विषयांवर काय बनवू शकतात? कायदा तिथं बनवू शकतात. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात? सर हे एवढं करायचं का? रुको जरा सब्र करो. एवढंच नाही फक्त बघायचंय. आज तुम्हाला पंचायत राज व्यवस्थेबद्दल असलेल्या बाकीच्याही गोष्टी मी तुम्हाला समजून सांगणार आहे. फक्त एवढंच नाहीये, अजून खूप काही गोष्टी आहे. आता या संदर्भामध्ये हा जो काही ऍक्ट आहे ह्या ऍक्ट मध्ये अजून काय झालं? मी तुम्हाला सांगितलं ना विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही फक्त निवांत राहा. तुम्ही फक्त वही पेन घेऊन बसा. वही पेन घेऊन बसल्यानंतर तुमचा असलेला अभ्यास परिपूर्ण करण्याची जिम्मेदारी माझी. माझं फक्त एकच स्वप्न आहे. आता एकच स्वप्न आहे की साला MPSC मध्ये आपले लेकरं, मराठवाड्यातले लेकरं, महाराष्ट्रातले लेकरं यांचा डंका वाजला पाहिजे. मी पूर्ण विषय फ्री मध्ये शिकवायला तयार आहे. माझी ताकद खूप आहे, भयंकर. आई तुळजाभवानी, डॉक्टर B.R. आंबेडकर सरांचा आशीर्वाद, फुलेंचा विचार आणि शाहूंचं असलेलं मार्गदर्शन, ह्या गोष्टींनी मी पागल आहे. मी काही करू शकतो आणि मी सगळं फुकट देणार. फक्त
तुमची साथ राहू द्या. ठीक आहे. बघा आता आपल्याकडं पर्टिक्युलर 243 पासून ते 243 ओ पर्यंत, काय 243 ते 243 ओ पर्यंत आपल्याकडे कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हिजन आहे. कशा संदर्भात आहे तर तुमच्या असलेल्या पर्टिक्युलर ह्या सगळ्या ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये, बरोबर आहे, पंचायत राज व्यवस्थेच्या संदर्भामध्ये. आता आपण एक एक आर्टिकल बघायचं आहे. आर्टिकल 243 काय सांगतोय, डेफिनेशन सांगतोय. काय सांगतोय 243, वही पेन घेऊन बसा बरं. 243 काय आहे तर त्या प्रकारचं असलेलं डेफिनेशन सांगतोय. काय सांगतोय, डेफिनेशन. डेफिनेशन कोणती तर जिल्हा परिषद म्हणजे काय, पंचायत समिती म्हणजे काय, ग्रामपंचायत म्हणजे काय, ह्या संदर्भामध्ये काय केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी तिथं सांगितलेल्या आहे. आर्टिकल 243A, आर्टिकल 243A मध्ये काय सांगितलेलं आहे, ग्रामसभा काय असेल, काय आहे ग्रामसभा काय असेल हे सांगितलेलं आहे. 243A मध्ये ग्रामसभा हे सांगितलेलं आपल्याला दिसून येते. आता लक्ष ठेवायचं, ग्रामसभा ही वेगळी असती आणि ग्रामपंचायत हे वेगळं असतं. ग्रामपंचायत वेगळी, ग्रामसभा वेगळी. ग्रामसभा म्हणजे काय तर आपल्या गावामधील ज्यांचं असलेलं 18 वर्ष पूर्ण कंप्लीट झालेलं असेल तर अशा प्रकारचे असलेले व्यक्ती ह्या ग्रामसभेचे मंडळी असतात. ग्रामसभा म्हणजे सिंपल भाषेमध्ये लोकांची सभा, गावातल्या लोकांची सभा. मग गावातले कोण तर गावातले 18 वर्ष कंप्लीट झालेला जो कोणीही व्यक्ती असेल त्या ग्रामसभेचं असलेलं काय असतो, एका प्रकारचं असलेलं काइंड ऑफ अ सदस्यच असतो. मग गावामध्ये काय बांधायचं, रस्ते बांधायचे का, गावामध्ये काय करायचंय, मस्जिद बांधायची का, गावामध्ये नद्या नाल्या बांधायच्या का, गावामध्ये प्रगती करायची का, यासाठी ग्रामसभेमध्ये चर्चा घेतल्या जाते. बरोबर आहे. मग अशा वेळेस चर्चा घेऊन निर्णय घेतला जातो आणि निर्णय घेतल्यानंतर त्याचं एक्झिक्युशन करायचं काम कोणाचं असतं, ग्रामपंचायतीचं असतं. मग ग्रामपंचायतीमध्ये कोण कोण असतं तर इथं आपले आवडीचे सरपंच असतात, त्याच्यानंतर उपसरपंच असतात, त्याच्यानंतर त्या प्रकारचे असलेले सदस्य मंडळी असतात. आलं लक्षात हे, आलं लक्षात हे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे की ह्या सगळ्या संदर्भामध्ये हे निवडून आलेले लोक असतात आणि ग्रामसभा ही चर्चेचं ठिकाण असतं. आलं लक्षात हे. मग हे कुठं दिलं आहे 243A मध्ये दिलेले आहे. त्याच्यानंतर आहे आर्टिकल 243B. काय आहे, पंचायतीची स्थापना. तुम्ही पंचायतीची स्थापना कशी करणार आहे, मग पंचायतीची स्थापना करत असताना त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये त्रिस्तरीय करणार आहात की 2 स्तरीय करणार आहे. कारण की बलवंतराय मेहता समितीने त्रिस्तरीय स्वरूपातली असलेली पंचायत राज व्यवस्था सांगितली होती. अशोक मेहता समितीने 2 स्तरीय पंचायत राज व्यवस्था समजून सांगितली होती. मग काही राज्यांना 3 स्तरीय असलेली पंचायत राज व्यवस्था आहे आणि काही राज्यांमध्ये द्विस्तरीय असलेली पंचायत राज व्यवस्था आपल्याला दिसून येते. मग अशा पद्धतीने पंचायत असलेलं जी काही स्थापना आहे तुम्ही इथं त्याच्या पद्धतीने करता येऊ शकतं, हे लक्षात सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 243C काय सांगतोय तर त्या प्रकारची असलेली रचना सांगतोय. काय सांगतोय, रचना. पंचायतीची स्थापना केली जाईल, त्याची रचना कशी असेल ते कुठं आहे 243C मध्ये सांगितलेलं आपल्याला दिसून येते. आलं लक्षात हे. त्याच्यानंतर आर्टिकल 243D. डी मध्ये काय आहे, आरक्षण. काय आहे, आरक्षण. कोणाला आरक्षण असणार आहे, जसं की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आरक्षणाच्या संदर्भामध्ये SC ST आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये महिला यांना काय आहे आरक्षण आपल्याला तिथं दिसून येते, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. महिलांना त्या प्रकारचं असलेलं 33% आरक्षण आपल्याला ह्याच 73व्या घटना दुरुस्तीच्या कायद्यामधून दिलेलं आहे. परंतु काही राज्य आहे की त्यांनी किती केलेलं आहे 50% केलेलं आहे आणि 50%
हे काय आहे तर पर्टिक्युलर महाराष्ट्र राज्यामध्ये महिलांना 50% आरक्षण तिथं दिलेलं आहे. लक्षात. मग अशा पद्धतीने असलेल्या ही सगळी काय आहे संकल्पना आपल्याला तिथं दिसून येते. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कळतंय का काय चालू आहे? कळतंय का? 243D मध्ये आपल्याला दिसून येते. आता 243E मध्ये काय आहे? 243E मध्ये काय आहे? यस यस बरोबर, अगदी महाराष्ट्र आणि बिहार मध्ये आहे. अगदी बरोबर. 200 अगदी बरोबर, अगदी बरोबर. 243 मध्ये कालावधी आहे. पंचायत राजचा कालावधी. पंचायत राजचा कालावधी काय असतो? फिक्स 5 वर्षाचा असतो. किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा फिक्स असतो. जसं की आपल्याकडे लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाळ हा 1 वर्षांनी जास्त केला जाऊ शकतो, परंतु इथं पंचायत राज व्यवस्थेचा कार्यकाळ हा फिक्स असतो 5 ते 5च वर्षासाठी. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने असलेलं आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर आहे आर्टिकल 243E एफ काय आहे? अपात्रता. काय आहे? अपात्रता. अपात्रता कोणाची? तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये अपात्रता कोणाची असेल लेकरांनो, की जो कोणताही व्यक्ती ग्रामपंचायत किंवा पंचायत राज व्यवस्थेच्या सिस्टीम मध्ये उभं राहण्याचं असलेलं करत असेल तर 21 वर्ष हे काय असणार आहे तर पर्टिक्युलर तुमचं असलेली पात्रतेचं एज असणार आहे. बरोबर आहे. परंतु ह्या अपात्रतेच्या संदर्भामध्ये आपल्याकडं राज्य विधिमंडळाला, कोणाला? राज्य विधिमंडळाला कायदा करण्याचा काय दिलेला आहे? अधिकार दिलेला आहे. काय दिलेला आहे? राज्य विधिमंडळाला कायदा करण्याचा अधिकार दिलेला आहे. राज्य स्वरूपाच्या बाबतीमध्ये राज्याचे जे विधिमंडळ असणार आहे त्या विधिमंडळाचा कायदा करण्याचा अधिकार आहे. आणि ह्या कायद्यानुसार तुम्ही अपात्रतेची असलेली जी काही गोष्ट आहे ती तुम्ही कायद्याच्या माध्यमातून राज्याचं विधिमंडळ तयार करू शकतं. हे असं सांगितलेलं आपल्याला दिसून येते. कुठपर्यंत आलो आपण? 243F पर्यंत आलेलो आहे. आता 243G काय सांगते? EFG. आता 243 जेव्हा आपण जी म्हणतो तर त्यावेळेस काय आहे तर विविध प्रकारचे असलेले जे काही अधिकार आहे, ते अधिकार काय? अधिकार आपल्याला तिथं असणार आहे. अधिकार म्हणजे आपल्याला कोणाला? तर पंचायतीचे अधिकार कोणते असणार? पंचायतीला अधिकार काय काय दिले असेल? जिल्हा परिषदेचे अधिकार वेगळे असतात, तुमच्या पंचायत समितीचे अधिकार वेगळे असतात, ग्रामपंचायतीचे अधिकार वेगळे असतात. हे सगळे अधिकार कसे असतात? वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असतात. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग अशा पद्धतीने 243G मध्ये त्या प्रकारचा अधिकार दिलेला आहे. त्याच्यानंतर आहे 243H. काय आहे? त्या प्रकारचा असलेला कर लादण्याचा असलेला अधिकार. काय आहे? कर लादण्याचा अधिकार असणार आहे. तुम्ही असलेले ग्रामपंचायत तुम्ही कर लादू शकतात. जसं की फॉर एक्झाम्पल तुमच्या ग्रामीण भागामध्ये एखादी जत्रा वगैरे भरत असेल तर तुम्ही कर लादू शकतात, किंवा त्या प्रकारचा जाकात तिथं घेऊ शकतात, किंवा तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये चांगल्या प्रकारचा रेव्हेन्यू कलेक्शन करायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही पाणीपट्टीचा कर असेल, तुमचं असलेलं घर भाड्याचा घर भत्ता कर असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कलेक्ट करू शकतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये हिवरे बाजार म्हणून तुम्ही नाव ऐकलं असेल. ते हिरवे बाजार किंवा हिवरे बाजार ह्या गावामध्ये 100% कर गोळा केला जातो. पोपोट्रॉप पॉवर तुम्ही नाव ऐकलेलंच असेल. मग अशा पद्धतीने काही राज्यामध्ये काही अशी गावं आहे की ज्याच्यातून 100% टॅक्स कलेक्शन हा केला जातोय. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने असलेलं ही संदर्भ H मध्ये दिसते. ठीक आहे. त्याच्यानंतर आर्टिकल काय आहे? 243I आहे. आय काय सांगतोय तर आय म्हणतोय की तुम्ही काय स्थापन करा? वित्तीय आयोग स्थापन केल्या जाणार आहे 243I नुसार. ठीक आहे. त्याच्यानुसार आर्टिकल जे काय आहे? यस पोपटराव यस पाटोद्याचं पण आहे त्या प्रकारचं. 243J नुसार काय आहे? लेखा परीक्षण ऑडिटिंग केल्या जाणार आहे.
स्टेट गव्हर्नमेंट कडनं फंडिंग किती येते? स्टेट गव्हर्नमेंट कडनं फंडिंग जिल्हा परिषदला येते, जिल्हा परिषदची पंचायत समिती, पंचायत समितीकडनं तुमच्या ग्रामपंचायतीला, किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं डायरेक्टली ग्रामपंचायतीला. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून जेवढा काही पैसा येतोय, जेवढा काही खर्च केला जातोय, तर त्याचं ऑडिटिंग होणं फार गरजेचं आहे. कारण की दरवर्षी काही प्रमाणामध्ये 20-20 लाख, 30-30 लाख, 50-50 लाख रुपयापर्यंत ग्रामपंचायतीला पैसा येतो काही योजना राबवण्यासाठी. मग त्याचं लेखापरीक्षण झालं पाहिजे की नाही? जर तसं नाही झालं तर उद्या चालून आपल्याकडच्या ग्रामीण भागाचा विकास होईल का? बिलकुल होणार नाही. फॉर दॅट रिझन्स यू हॅव टू क्रिएट अ काइंड ऑफ ऑडिट सिस्टीम. आणि त्या ऑडिट सिस्टीमच्या माध्यमातून प्रत्येक एक रुपयाचा काय केला जाणार आहे, त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये इथं चेक केला जाणार आहे. हे लेखा परीक्षणामध्ये दिसून येते. त्याच्यानंतर आहे त्या प्रकारचं आर्टिकल 243 की निवडणुका. आता निवडणुकीच्या संदर्भामध्ये फार गमतीचा भाग आहे बरं. निवडणुकीच्या संदर्भामध्ये काय सांगितलेलं आहे? निवडणुकीच्या संदर्भामध्ये जिल्हा परिषद जी असणार आहे, जिल्हा परिषदचं असलेलं निवडणुका ही अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये असणार आहे. कसं असणार आहे? अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये. जिल्हा परिषदची निवडणूक अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये. पंचायत समितीची पण निवडणूक अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये असणार आहे. बरोबर आहे. परंतु तुमची असलेली ग्रामपंचायतीची निवडणूक कशी असेल हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्य विधिमंडळाला. कोणाला आहे? राज्य विधिमंडळाला. म्हणून बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिलं ग्रामपंचायतीचं इलेक्शन हे कसं होतं? अप्रत्यक्ष होतं. 2020 पासून परत त्याला कसं केलं? त्या प्रकारचं डायरेक्ट याच्यामधून केलेलं आहे. म्हणजे आपल्याकडं इथं कोणाला ठरवण्याचा अधिकार आहे? राज्याच्या विधिमंडळाला ठरवण्याचा आपल्याला तिथं दिसून येत आहे. हा लक्षात. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे की त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये असणार आहे. अरे दाद्या, लेखा परीक्षण कॅग करतं. सेंट्रलचं कॅग जरी करत असेल तरीही तुम्हाला तुमचं ऑडिट करावंच लागतं. जिल्हा परिषदमध्ये ऑडिट डिपार्टमेंट असतो बबड्या, गडबड करत नको जाऊ. आपल्याकडं ऑडिटिंग सिस्टीम मेकॅनिझम हे जिल्हा परिषदमध्ये सेपरेट डिपार्टमेंट असतं बेटा. काय असतं की तुम्हाला कळलं पाहिजे ना की तुम्ही किती खर्च करतोय. येतं लक्षात. कॅग काय करतो? कॅग सेंट्रलचं बघतोय ना. कॅग स्टेटचं पण बघू शकतो, पण कॅग काय प्रत्येक जिल्हा परिषदचं थोडी बघणार आहे. लॉजिक लाव. ठीक आहे, आलं लक्षात हे? हा, कळालं हे मित्रांनो? अशा पद्धतीने कोणतं आहे तर तुमचं असलेलं निवडणुका काय असणार आहे मित्रांनो? निवडणुका असणार आहे. आता त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आर्टिकल 243L बघा बरं. मी एवढं डिटेल का घेतो माहिती का? मला का वाटतंय की याच्यावर अशा प्रकारचा मॅच द पेअरचा क्वेश्चन 100% विचारला जाणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ जर बघितला मित्रांनो, तुम्हाला पंचायत राज व्यवस्था करायची गरजच पडणार नाही, एवढी माझी गॅरंटी. कारण की पूर्ण असलेल्या गोष्टी मी कव्हर करतोय. म्हणजे तुम्हाला पंचायत राज व्यवस्था काहीही करायचं काम राहत नाही. आलं लक्षात हे? आलं लक्षात हे? यस. तनुश्री, बघितलं कधी दिसलं नाही. बघून घे तनुश्री, बघितलं नसेल तर बघून घे बेटा. ठीक आहे, चला. त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आपण यल काय आहे? 243L. यल सांगतोय की हा कायदा युनियन टेरिटरीला काय असणार आहे? लागू असणार आहे. केंद्रशासित प्रदेशांनाही काय असणार आहे? लागू असणार आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 243M काय? आर्टिकल 243M आहे. यम काय सांगतोय? हा, बरोबर. यम काय सांगतोय की तुमच्याकडं कोणत्या भागाला लागू नसते. हा जो कायदा आहे तो त्या प्रकारचा असलेला कोणाला लागू नाहीये. म्हणजे 73वी घटना दुरुस्ती कोणाला लागू नाही तर लक्षात ठेवायचं, लागू कोणाला नाहीये तर 5वी अनुसूची आणि 6वी अनुसूची. म्हणजेच कोण? द 5th शेड्यूल इज रिलेटेड टू द शेड्यूल्ड एरिया. काय आहे? शेड्यूल्ड एरिया. अनुसूचित क्षेत्र आहे. कशामध्ये? 5व्या अनुसूचीमध्ये. 6व्यामध्ये काय आहे? आदिवासी क्षेत्रे. 6व्यामध्ये काय आहे? आदिवासी क्षेत्रे.
आता आदिवासी क्षेत्र आणि अनुसूचित क्षेत्र यांना हे बिलकुल लागू नाही. काय? बिलकुल लागू नाही. म्हणजे अनुसूचित क्षेत्रांमध्ये असलेले जे काही भाग येतात तर त्या भागांमध्ये तुम्ही 73वी घटना दुरुस्ती लागू करू शकत नाही, असा त्याचा संदर्भ होता. परंतु 1993 ला काय आपल्याकडं 1993 ला त्या स्वरूपातला असलेला एक ऍक्ट बनवला, त्याचं नाव होता पेसा. काय आहे? पेसा ऍक्ट. आपल्याकडं एक समिती होती, भुरिया समिती. भुरिया समिती. ही भुरिया समिती होती आणि ह्या भुरिया समितीने सांगितलं होतं की आपल्याकडं लोकशाही ह्या अनुसूचित क्षेत्रापर्यंत गेलं पाहिजे. पंचायत राज व्यवस्था ही आपल्याकडं ग्रामीण भागामध्ये सोबतच असलेल्या अनुसूचित क्षेत्रापर्यंत पोहोचली पाहिजे, कारण की तिथलच्या लोकांचा सहभाग वाढेल, लोकशाहीला बळकटीकरण येणार आहे. मग अशा स्वरूपाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर हा जो पेसा ऍक्ट आहे ना, हा पेसा ऍक्ट तिथं लावला जाऊ शकतो जर तिथलचा गव्हर्नर म्हटला तर. म्हणून याचं नाव आहे पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरिया. काय आहे? पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरिया. आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये 6वी जी अनुसूची आहे ती आदिवासी क्षेत्र आहे. काय आहे? आदिवासी क्षेत्रे. आदिवासी क्षेत्रे भारतामध्ये फक्त 4 राज्यांमध्ये आहे. आदिवासी क्षेत्रे फक्त 4 राज्यांमध्ये. लक्ष ठेवायचं. कोणते कोणते? आसाम, मेघालय, मिझोरम, त्रिपुरा. ह्या 4 राज्यांमध्येच फक्त आदिवासी क्षेत्र आहे, ट्रायबल एरिया. मग अशा वेळेस 243 काय सांगतोय की 73वी घटना दुरुस्ती पर्टिक्युलर आसाम, मेघालय, मिझोरम, त्रिपुरा इथं लागू होणार नाही. हे तिथं सांगितलेले आपल्याला दिसून येते. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात? हे आलं लक्षात? हे मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतंय की ह्या संदर्भामध्ये. त्याच्यानंतर आहे आर्टिकल 243 LMN. काय आहे? यन काय सांगतोय? यस अगदी बरोबर आहे. यस बरोबर. यन काय सांगतोय की विद्यमान कायदे जे असणार आहे ते कायदे तसेच राहतील. म्हणजे काय? लक्षात घ्या. हा कायदा कधी आलाय? 1992 ला. बरोबर आहे. परंतु आपला महाराष्ट्र सरकारने ऑलरेडी हा कधी पास केलेला आहे? 1960 ला. तुम्ही विचार करा, आपल्याकडे 1992 ला हा कायदा आला. मग याच्या पहिले आपल्याकडे काय होतं? तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारने ऑलरेडी पंचायत राज व्यवस्था इस्टॅब्लिश केली होती. मग आता प्रश्न निर्माण झाला, 92चा कायदा लागू करायचा का आपल्या ऑलरेडी राज्यांनी केलेल्या कायद्यांची म्हणजे करायची अंमलबजावणी करायची? तर त्यावेळेस आर्टिकल 243 मध्ये असं सांगण्यात आलंय की ऑलरेडी तुमचे जे कायदे आहे ते टू बी कंटिन्युएशन मध्ये चालू द्या, आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. 1992 नंतर जे कोणत्या राज्यांनी ह्या गोष्टी स्वीकारलं असेल तर त्या राज्यांनी नवीन कायद्यांच्या माध्यमातून याची अंमलबजावणी करायला पाहिजे. हे लक्ष ठेवणं गरजेचं असणार आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी तिथं सांगितलेलं दिसून येते. समजलंय? आता लास्ट LMNO आर्टिकल 243 ओ. आता 243 सगळ्यात इंटरेस्टिंग आहे. 243 काय सांगतोय? 243 म्हणतोय की तुमच्या असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत याचं जर काही तुमचं असलेल्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काही प्रॉब्लेम आला, यांच्या निवडणुकीच्या संदर्भात काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कोर्टमध्ये त्याला चॅलेंज केल्या जाऊ शकत नाही. कोर्टामध्ये चॅलेंज केल्या जाऊ शकत नाही. मग तुम्ही म्हणशाल सर कोर्टामध्ये चॅलेंज करायचं नाही निवडणुकीचं, मग हेच प्रकरण चालवलं कुठं जातं? तर लक्ष ठेवायचे, आपल्याकडं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस जे असतात जसं की BDO, तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, त्याच्यानंतर आयुक्त, विभागीय आयुक्त, सचिवालय आणि त्या प्रकारची सेक्रेटरी, अशा पद्धतीचं जे रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे त्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या समोर तुमचं असलेलं काय करतात? याचं मॅटर चालवतात. मग अशा पद्धतीने तहसीलदारकडे मॅटर जातं, कधी डेप्युटी कलेक्टरकडे जातं. म्हणून बघा तिथं शब्द काय असतो? तालुका दंडाधिकारी शब्द असतो. बरोबर आहे? तहसीलदार आणि तालुका दंडाधिकारी तो एका प्रकारचा क्वासाई ज्युडिशियल बॉडी म्हणून काय करत असते? रोल प्ले करत असते. मग तुम्हाला जर तिथून रिलीफ नाही भेटला
कलेक्टरकडनं तुम्हाला रिलीफ नाही भेटला तर तुम्ही वरती जायचं विभागीय आयुक्ताकडे. विभागीय आयुक्ताकडे नाही भेटलं तर महाराष्ट्र राज्याच्या पर्टिक्युलर पंचायत जे मिनिस्ट्री आहे, पंचायत मिनिस्ट्रीच्या सेक्रेटरीकडे जायचं. तिथून पण नाही भेटलं तर मग हायकोर्टमध्ये पिटिशन दाखल करायची. हे अशा पद्धतीचं असलेलं सगळं मॅटर काय केलं जातंय, चालवल्या जातंय, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात? यस. आरामशीर. बरोबर आहे, बरोबर आहे तनुश्री बाळ, अगदी बरोबर, अगदी बरोबर. तनुश्री, इथं स्टेटवर डिपेंड आहे. स्टेटवर डिपेंड का ठेवलं तुम्हाला सांगतोय, कारण की मला एक सांगा, अल्टिमेट आपल्याला डेव्हलपमेंट कोणाची करायची आहे, लोकलची करायची की नाही. मग आता लोकलचे प्रॉब्लेम्स कोणाला माहिती आहे, स्टेटलाच माहिती असेल ना. म्हणून तर आपल्याकडे फेडरलिझम आहे ना. हे मग हे फेडरलिझम आपल्याला चांगलं कॉन्क्रीट कसं करता आलं, हे फेडरलिझम त्याच्यामुळेच तर कॉन्क्रीट करता आलं ना, की सेंट्रल गव्हर्नमेंट कायदा बनवतो, तो स्टेटकडे पाठवतात, स्टेटकडनं त्या प्रकारचं खाली इम्प्लिमेंट केलं जातंय. आपल्याकडं पर्टिक्युलर ह्या सगळ्या गोष्टी करत असल्यामुळं एक कॉन्क्रीटनेस क्रिएट झालेला आहे. इतके दिवस प्रॉब्लेम काय होता, सेंट्रल गव्हर्नमेंट काही बनवायचं, स्टेटला पाठवून द्यायचं आणि स्टेट मोकळं होऊन जायचा, पण ते लोकांपर्यंत जात नव्हतं ना खाली. म्हणून ह्या गोष्टीला एक आपण म्हणतो ना संविधानिक स्वरूपाच्या माध्यमातून लोकशाहीला बळकटी करण्यासाठी हे केलेलं आपल्याला तिथं दिसून येत आहे. आलं लक्षात? आहे 243 अरे सिंपल आहे. 243 काय सांगतंय की 243 काय म्हणतोय की आता पर्टिक्युलर 1992 पासून हा कायदा लागू होणार आहे, पण ह्या कायद्याच्या पहिले कोणी कोणी कोणत्या कोणत्या राज्यांनी ऑलरेडी त्यांच्या राज्यामध्ये कायदे बनवून ठेवलेले असतील पंचायत राज व्यवस्थेच्या संदर्भात. मग हा कायदा आल्यानंतर हा कायदा डिलीट होईल का? नाही. हा काय होईल, हा कॅरी केला जाईल, हाच कॅरी केला जाईल. म्हणून बघा आपल्याकडं मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 का 56 आहे. तेव्हाचा कायदा हा स्टील जिल्हा परिषदचा कायदा 1961 आहे. तेव्हापासून तोच कायदा चालू आहे. 1992 नंतर जे काही नवीन राज्यांनी त्याला स्वीकारलं असेल तर त्याची काय केल्या जाईल, अंमलबजावणी केल्या जाईल, असं तिथं सांगितलेलं दिसून येते. आलं लक्षात? हे समजतंय का? समजतंय का? आता तुम्हाला ते सांगतो ना, 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती इज टू बी कन्सिडर ॲज द कार्डिनल प्रिन्सिपल्स ऑफ युअर डेमोक्रेसी असं म्हटलं जातंय. कार्डिनल प्रिन्सिपल ऑफ युअर डेमोक्रेसी because 73 and 74 constitutional amendment gives the real sense of the democracy, because unless and until if you are not diluting the power to the centralized types, it means that you are not supposed to be considered as the follower of the democratic principles. democratic principle में क्या होना चाहिए, participation of the peoples होना चाहिए, डिसीजन मेकिंग पीपल्स का होना चाहिए, डिसीजन करते समय हर एक चीज को ध्यान में रखता होना चाहिए. मग हे जर तुम्ही करू शकत नसेल तर इफ यू सेड दॅट की डेमोक्रेसी आर हेल्दी इन द नेचर, नो. जीएस पेपर 2 चा पोर्शन आहे, याच्यावर एक क्वेश्चन पण खूप सुंदर मी बनवलेला आहे. 73rd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट अँड 74 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट इज टू बी कन्सिडर ॲज द हाफ बेक केक म्हटलं गेलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? हाफ बेक केक म्हटलं गेले. हे आपले कॉपी करणारे खूप लोक असणार आहे. आता आपले कॉपी करणारे खूप लोक असणार आहे. मग अशा पद्धतीने हाफ बेक केक काय आहे आणि हाफ बेक केक का बरं म्हटलं जाते, हे जीएस पेपर 2 च्या असलेल्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला तुम्हाला ते माहिती असायला पाहिजे. आलं लक्षात? हे समजलं? हे समजलं काय? सर आम्हाला आहे ना, सर आम्हाला आहे ना, तुम्ही हे पाठांतर सांगा सर, हे पाठांतर सांगा सर आम्हाला. हे पाठांतर आम्हाला कळतं, पण सर तुम्ही जे बोलले ना नंतरचं, ते नंतर आमच्या पूर्ण डोक्यावरून गेलं सर. आमच्या पूर्ण डोक्यावरून गेलं सर, की आम्हाला ते कळलंच नाही की नेमकं कहना क्या चाहते हो सर आप, पंचायत राज व्यवस्थेच्या संदर्भामध्ये तुम्हाला म्हणायचं काय आहे. येतं लक्षात? थँक्यू सो मच.
अरे ब्रँड तुम्ही बनवला रे, मी मी काय, मी काहीच नाहीये. तुम्हाला मी आवडतोय म्हणून तुम्ही मला डोक्यावर घेताय आणि तुमच्यामुळं मी आहे. माझं अस्तित्व काय, माझं अस्तित्व शिक्षक जरी असेल तरी तुम्ही मला लाईक करताय, तुम्ही मला त्या प्रकारचं प्रेम देताय म्हणून मी माझी हिंमत वाढवतोय. नाही तर माझी काय हिंमत आहे सांगा बरं. हा एवढा आहे की मी मेहनती खूप आहे, मेहनत मी करायला घाबरत नाही, मेहनतीला मी कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही. आणि ज्या काही गोष्टी द्यायच्या त्या प्युअरच द्यायच्या, प्युअर हार्टने द्यायच्या. आणि हे सगळं तुमच्यासाठी मी याच्यासाठी करतोय की आपल्या गोरगरिबाच्या पोराला पंचायत राज व्यवस्था नाही जरी कळाली, हे व्हिडिओ जर बघितला तरी मोर दॅन सफिशियंट आहे, डोक्यावरून पाणी. हा तनुश्री हे आहे, हे आहे, हे मान्य करतो मी. ठीक आहे, चला इथपर्यंत थांबूया. आपले 2 तास कसे निघून जातात. नाही होईल होईल, करतो करतो. घेतो घेतो. अरे तुम्ही निश्चिंत राहा लेकरांनो, मला थोडासा वेळ द्या. मला तुम्हाला सांगतो थोडासा वेळ द्या. मला सध्या खरं सांगतो वेळ बिलकुल नाहीये, वेळ बिलकुल नाहीये. तुम्हाला मी भले की फ्रेश दिसत असेल, एकदम असं एकदम भारी वाटत असेल की सर किती भारी आहे, काय मस्त फ्रेश टवटवीत आहे. माझा एक्झॉस्टिंग मला माहिती आहे. सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत मी फुल लेक्चर मध्ये असतो, मला वेळ नसतो. फक्त मी तुमच्यासाठी हे करतोय, येतं लक्षात. चलो, तुमच्यामुळे मी 11 वाजता झोपते. धन्यवाद ताई, धन्यवाद ताई. नाही पल्लवी, 9:30 ला असतं, 9:30 ला असतं. नाही ना, ए नाही ना ताई, तुझ्या पाया पडतो, तू मॅथचं नाव नको काढू ग. मॅथचं नाव नको काढू. चलो, बाय बाय, टेक केअर. यस, हा, उद्या उद्या ज्ञानदीपला दुपारी 2 वाजेपासून संध्याकाळी 8 पर्यंत असणार आहे. उद्या 2 ते 8 पर्यंत पूर्ण पॉलिटी संपणार आहे.